दादा, आपण सुरुवात करू आपल्या लहानपणापासून. आपलं बालपण कसं गेलं, आपले वातावरण घरचं कसं होतं, जन्म कुठं झाला, टायगर ग्रुपची सुरुवात केव्हा झाली होती, टायगर ग्रुपमध्ये कशा प्रकारे आपली जी तरुण पिढी आहे ती दखल घेऊ शकते. मानव अधिकार सल्लागार सुद्धा आहात. कोणते महत्त्वाचे तुम्ही प्रकरणं पार पाडले? गोल्डमॅन दत्ता भाऊ फुगे यांचं, त्यांचे म्हणजे फुगे परिवाराने तुमचं पण खूप जवळचे संबंध आहे. आता एका बाजूला तुम्ही म्हणाले मगाशी की आमच्या वाद नाही आहे, टायगर ग्रुप एकत्र आहे. एका बाजूला तुम्ही असंही म्हणता, मग काय जिवंत आहे, मरून गेला काय विषय आहे धावचा? बॉडी बिल्डरांसाठी तुम्ही आवाज उचलला होता, त्यांची तो काय विषय होता? असं म्हटलं जातं की दगडी चाळच्या काही लोकांशी संबंध होता सिद्धू मुसेवाला मदरशी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे विवेक दाभाडे पॉडकास्टवर. आज आपण एक नवीन पॉडकास्ट, एक नवीन चेहऱ्यासोबत घेणार आहोत. धुळे शहरातला तरुण, ज्याचा कुठलाही राजकीय वारसा नसताना देखील समाजकार्यामध्ये त्या व्यक्तीने आपली ओळख निर्माण करून घेतली. हा व्यक्ती टायगर ग्रुप खानदेश विभागाचा अध्यक्ष आहे. तो व्यक्तिमत्व म्हणजे ऋषिकेश बाबा भांडारकर. नमस्कार दादा, पहिलं तर आपलं धन्यवाद. तुम्ही या पॉडकास्टसाठी मला होकार दिला, आमचं आमंत्रण स्वीकारलं, त्याच्याबद्दल धन्यवाद, मनापासून आभार. आज आपण तुमच्या जीवनाबद्दल A to Z जी मला उत्सुकता आहे त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. तर मी मनापासून तुमचे आभार मानतो. मी देखील कुठलाही राजकीय पाठबळ नसताना किंवा काही नसताना सुरुवात केली होती, आणि तुम्ही देखील कुठल्याही या क्षेत्रामध्ये कोणी तुमचं पाठबळ नसताना तुम्ही सुरुवात केलेली आहे. तर माझं काम आहे माझ्या शहरातील व्यक्तीला माझ्या थोडीशी मदत होत असेल, माझ्या अनुभवाने जर त्याला काहीतरी होत असेल, फुलने फुलाची पाकळी योगदान होत असेल, तर नक्कीच मला देखील आनंद आहे. बिलकुल दादा. दादा, पहिला प्रश्न, तुम्ही कशी आहेत आणि कसं वाटते? पॉडकास्ट ही इंटरव्ह्यू तो बरेच दिले, पण पॉडकास्ट नावाची संकल्पना ही पहिल्यांदा देते. थोडस मनात विचार पण आहेत, चांगलं पण आहे, एक्साइटमेंट पण आहे. दादा, आपण सुरुवात करू आपल्या लहानपणापासून. आपलं बालपण कसं गेलं, आपले वातावरण घरचं कसं होतं, जन्म कुठं झाला, शिक्षण वगैरे कुठं झालं, तिथून आपण सुरुवात करूया पॉडकास्ट. माझा जन्म धुळे शहरातच झालेला आहे. आमचं घर गल्ली नंबर 2 अकबर चौक मुल्लावाड्यात घर होतं. सर्वसामान्य परिस्थिती होती. वडील राजकमल टाकी चौकात चिवड्याची गाडी लावायचे, व त्याचसोबत ते आपले शिवसेनेचे प्रखर नेते, ज्यांनी शिवसेना धुळ्यात आणली, बापूदादा शार्दूल यांचे शिष्य होते, व 19 वर्ष धुळे जिल्हा शिवसेना रक्तदान कमिटीचं जिल्हा अध्यक्ष पद माझ्या वडिलांनी भूषवलं. आई माझी शारदा शाळेमध्ये शिक्षिका होती. त्यासोबत ती त्यावेळेला मैत्रीय चालू होतं, LIC चालू होतं, त्यामध्ये काम करायची. 2 मोठ्या बहिणी होत्या. एक गरिबीचीच वातावरण होतं, असं नाही की खूप मध्यमवर्गीयच होतं सगळं. माझ्यापेक्षा 2 मोठ्या बहिणी आहेत, आणि मी 2 नंबरच्या बहिणीनंतर मी 12 वर्षांनंतर जन्माला आलो, म्हणून मी घरात सगळ्यात लाडका. म्हणजे दोघे बहिणींचं मला आई म्हणजे 3 आया होत्या माझ्या घरामध्ये, म्हणून खूप लाडका लहानपणापासून असं आहे. मग दादा, समाजकार्याकडे तुम्ही म्हणजे कसे वळले, म्हणजे प्रेरणा कुठून भेटली तुम्हाला? समाजकार्य करण्याचा निघाला. आता वडिलांकडे जेव्हा बघायचो तेव्हापासून मला समाजकारण राजकारणाबद्दल इंटरेस्ट होता. सुरुवातीला मी आपल्या शहर पातळीवरती साई एकतेर सहारा संघटना म्हणून एक मित्रांनी मिळून संघटना सुरू केली. त्या माध्यमातून आम्ही अनेक वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील, बस सेवा सुरू करा यासाठी निवेदनं असतील सादर केली. नंतर बघता बघता मग मी जेव्हा पुण्याला होतो तेव्हा टायगर ग्रुप हे नाव खूप ऐकायला आलं, आणि माझ्या मनात देखील तानाजी भाऊंचा फोटो बघितल्यानंतर क्रेज निर्माण झाली. एकदा या व्यक्तीला भेटायचंय, एक फोटो काढायचा आहे भाऊंसोबत, कारण ती भाऊंची पर्सनॅलिटी बघून लाखो तरुण त्यावेळेला इम्प्रेस होते. पण टायगर ग्रुपची वाट मी तानाजी भाऊंमुळे त्यावेळेला निवडली. कुठल्या वर्षाची गोष्ट दादा ही? 2013 सालची गोष्ट. 13 मध्ये. मग तुम्ही त्यावेळेस सामील झाला? त्यावेळेस सामील झालो म्हणजे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाऊंशी संपर्क केला, आणि आमची भेट जी ती 14 ते 15 के दरम्यान झाली. पहिली भेट करमाळ्याला भाऊंनी बोलवून घेतलं होतं. अच्छा, मग तिथून आपला प्रवास सुरू झाला? प्रवास सुरू व्हायचा असं की मला ज्या वेळेला भाऊंनी पहिल्यांदा भेटायला बोलवलं होतं त्याच वेळेला आमच्या घोडेगावचे अण्णा भाऊ गायकवाड होते. म्हणजे मी तर भेटायला गेलो होतो फक्त साधारण भाऊंना, पण त्यांच्या वाढदिवसाची पत्रिका छापली होती, आणि टायगर ग्रुपच्या पत्रिकेमध्ये माझं नाव शेवटी होतं. पत्रिकेत सगळ्यात शेवटच्या पानावरती शेवटी होतं, पण मला टायगर ग्रुप मध्ये मोजलं गेलं. की भाऊंनी मला मोजलं, आणि म्हणजे मी भेटायला आलोय, आणि मला आमंत्रण आहे, तुझं पण नाव आहे प्रमुख उपस्थितीत, तो यायचंय. तिथून मला अजून ओलाय निर्माण झाला, आणि भाऊंसोबत मला राहायचं होतं. भाऊंचं जर मला मार्गदर्शन माझ्या पुढील आयुष्यासाठी पाहिजे होतं, तर मला साहजिकच आहे, मला समाजकारण करणं भाग होतं, कारण मला पुढील आयुष्यासाठी त्यांचं मार्गदर्शन खूप गरजेचं होतं. त्यामुळे मी धुळ्यामध्ये समाजकार्य सुरू केलं टायगर ग्रुपच्या माध्यमातून. टायगर ग्रुपच का बरं दादा?
टायगर ग्रुप हे असं एक माध्यम होतं, इथे कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नव्हतं. इथं सर्व धर्मीय लोक एकत्र एकोप्याने बंधुभावाप्रमाणे काम करत होते. सगळ्या पक्षाचे लोक टायगर ग्रुपमध्ये आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी, बीजेपी, काँग्रेस. पण ज्या वेळेला ते सगळे एकत्र येतात ना, त्यावेळेला ते फक्त टायगर ग्रुपची सदस्य असतात. वैयक्तिक हेवेदावे त्यांच्यामध्ये कुठलेच नसतात, हे मी बघितलं. आणि टायगर ग्रुपच्या माध्यमातून जे आपण सोशल वर्क करतो, तर ते स्वतः त्या गोष्टी पेपर कातर नसे जे असते ते की दखल तानाजी भाऊ घेतात आणि त्यांचे लाखो फॉलोअर्स असणाऱ्या अकाउंटवरनं, म्हणजे मी एक छोटं वृक्षारोपणचा कार्यक्रम जरी धुळ्यात घेतला तरी ते त्यांच्या लाखो व्ह्युअर्सला ते वृक्षारोपणचं कारण ते कात्रण भाऊ पोस्ट करायची. म्हणजे मला दिसत होतं की यातनं मला चान्सेस आहे की पुढे राजकारणात जाण्यासाठी टायगर ग्रुप हा योग्य दिशा आहे. दादा, तुम्ही तानाजी भाऊंचं नाव घेताय, सतत मी ते ऑब्झर्व करतोय. तानाजी भाऊंबद्दल तुम्ही काय म्हणाल? म्हणजे अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला तानाजी भाऊंमध्ये आवडते? खरं बघायला गेलं तर तानाजी भाऊंकडे बघितल्यावरती बऱ्याच लोकांना भाऊंच्या पर्सनॅलिटीमुळे, आता ते सोलापूर सारखे सगळ्यांचे कतकाठी, सगळ्यांचं रांगडं शरीर आहे आणि भाऊंच्या लुकमुळे भाऊ विलेन वाटतात लोकांना. बरोबर. पण ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीच्या खरंच जवळ असाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल एकदम हळव्या मनाचा व्यक्ती आहे, एकदम सॉफ्ट मनाचा व्यक्ती आहे. म्हणजे कोणी म्हणूच शकत नाही की मी जे भाऊंबद्दल फोटोमध्ये बघून इमेजिन करत होते हा तोच व्यक्ती आहे. आणि दोन प्रकारचे लोक असतात, एक ग्रेट पर्सनॅलिटी, एक सुपर पर्सनॅलिटी. भाऊ येते ग्रेट पर्सनॅलिटी मध्ये येतं. सुपर पर्सनॅलिटी सोबत जेव्हा तुम्ही बसाल ना, त्यावेळेला तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहात. पण ज्या ग्रेट पर्सनॅलिटी असतात, जेव्हा तुम्ही भाऊंच्या बाजू ते तुमच्या आपल्यातले वाटतात. म्हणजे जेवढे मोठे व्यक्ती आहेत ते मला हे चल जेवण कर, हे कर, हे वाढ याला, चार याला, असं एक वेगळंच प्रेम. म्हणजे असं वाटायचं की भाऊनं सोडूनच जावं नेहमी त्या मिनिटाला, मी करवून येतं जायला चाललं जावं. दादा, टायगर ग्रुपमध्ये कशा प्रकारे आपली जी तरुण पिढी आहे ती दखल घेऊ शकते? म्हणजे असे काही सोशल मीडियावर काही हँडल आहेत किंवा असं काही म्हणजे शाखा आहेत जिथं आपण फॉर्म भरू शकतो, म्हणजे समजेल बा लोकांना बी, तर कोणाला इच्छा असेल तर? ठिकठिकाणी टायगर ग्रुपचे ऑफिसेस आहेत. आमच्या सगळ्या अध्यक्षांचे, पदाधिकाऱ्यांचे नंबर जे असतात ते व्हायरल असतात. इव्हन स्वतः तानाजी भाऊंचा नंबर सुद्धा व्हायरल आहे, जो सर्वांकडे आहे तो, आणि तो 24 तास चालू असतो आणि प्रत्येकाचे कॉल उचलून भाऊ त्याच्याशी वैयक्तिक बोलतो. वा. तुम्हाला संघटनेला जॉईन होण्यासाठी इझी आहे. तुमच्या विभागातील, तुमच्या शहरातील, तालुक्यातील अध्यक्षांशी संपर्क करा, नाहीच तर डायरेक्ट भाऊंना कॉन्टॅक्ट करा. डायरेक्ट काही विषय नाही. काहीच विषय नाही. दादा, तुम्ही मानव अधिकार सल्लागार सुद्धा आहात, अध्यक्ष इंटरनॅशनल ह्युमन राईट्स काउन्सिल. मग कोणते महत्वाचे तुम्ही प्रकरण पार पाडले? अनेक. आता मी पहिले सुरुवातीला जेव्हा मानव अधिकार समिती माझी नियुक्ती झाली होती, त्यावेळेला आमचे भारताचे पूर्ण जनरल सेक्रेटरी सियारामभाई मिश्रा हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत, त्यांचा मी खूप आदर करतो. त्यांनी मला धुळे जिल्हा अध्यक्ष पदावरती नियुक्त केलं. धुळे जिल्हा अध्यक्ष पदावरती 3 वर्ष मी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मी चांगल्या प्रकारे बांधणी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात करू शकलो. तर मला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदावरती नियुक्त करण्यात आलं. 4 वर्ष मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राहिलो आणि गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्याकडे महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी आलेली आहे. अनेक प्रकरणं माझ्या अध्यक्षांच्या मार्फत ग्राउंड लेवलला सॉल्व्ह केली जातात. त्यामध्ये महिलांचे विषय असतील, पोलिसांमार्फत तक्रारी घेतल्या जात नाही सर्वसामान्य लोकांच्या. सरकारी अधिकारी त्याच्या पदाचा गैरवापर करून सर्वसामान्य लोकांच्या व्यक्तीच्या हक्कांचं हनन करतो. त्यावेळेला आमचा मानव अधिकार समितीचा अध्यक्ष तिथे उभा राहतो, त्या पीडिताला न्याय मिळवून देतो. दादा, महाराष्ट्रात कोणते मानव हक्क सार्वजनिक धोक्यात तुम्हाला असं वाटतं, म्हणजे खतरा आहे बो या विषयावर, एक अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? असे तर अनेक विषय आहेत. याच्यामध्ये बालमजुरी असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगू महिलांवरचे अत्याचार असतील, आदिवासींबद्दलचे जे हक्क आहेत, मूलभूत हक्क आहेत त्यांचे, ते त्यांना मिळत नाही. पोलीस स्टेशनमध्ये सर्रास दाबून मारलं जातं, दाबून मारलं जातं. एखादा व्यक्ती फिर्याद द्यायला गेलाय तर फिर्याद त्या फिर्यादीच्या हिशोबाने दिली जात. तर जो कोणी रायटर असतो ना, त्या रायटरच्या हिशोबाने फिर्याद दिली जाते. खरं बघायला गेलं तर ही पद्धत नाहीये. जो कोणी फिर्यादी असतो त्याच्या हातात वही आणि पेन द्यायला पाहिजे, कागद आणि पेन द्यायला पाहिजे. तो स्वतः काय त्याच्यासोबत घटना घडलेली आहे ती घटना तो स्वतः लिहील आणि ती घटना त्यांना ऍज ए केस ती FIR पोलिसांना घेणं गरजेचं असतं. पण पोलिस तसं करत नाही, कारण त्यांना पुढे 3 महिन्यामध्ये चार्जशीट दाखल करायची असते. मग ते उगाच त्यांना वाटतं की हे नसेल झालं, ते नसेल झालं, तू खोटं बोलतोय. हे तुमचं काम नाहीये. तुमचं काम आहे की 3 महिन्याचे तुम्हाला चार्जशीट टाकायला वेळ भेटलेला आहे, त्याने दिलेली फिर्याद खरी आहे की खोटी आहे हे तुम्हाला त्याच्यात निष्पन्न करायचंय आणि चार्जशीट मध्ये दाखल करायचंय. पण स्वतःवरचा तो 3 महिन्याचा लोड कमी करण्यासाठी हे अगोदरच स्वतः फिर्याद तयार करतात. फिर्यादीला करू दिलं जात नाही. इथे खूप मोठा हाना होतो मानवी हक्कांचा. मग तुम्ही कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात? म्हणजे ज्या वेळेला अशा प्रकारे आमच्याकडे केसेस येतात तर
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचं मानव आयोगाचं कोर्ट हे सेपरेट कोर्ट आहे. म्हणजे असं आपल्या धुळ्याला डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, औरंगाबादला हाय कोर्ट आहे, त्यानंतर सुप्रीम कोर्ट आहे दिल्लीला, तसं या तिघी कोर्टांशी हे निगडीत नसतं. मुंबईला सीएसटीला मानव हक्क आयोगाचं सेपरेट कोर्ट आहे. तिथे आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सदर घटनेची फिर्याद जी असते तिथे पोहोचवली जाते. त्यांना पुरावे दिले जातात की जी घटना घडलेली आहे, मग त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा त्या घटनेशी रिलेटेड लोक असतील, त्यांचे जबाब असतील, त्या आम्ही त्या फिर्यादीला लावून वरती पाठवतो. मग तिकडनं आधीच निघतात की त्यांना मग पोलिसांना गुन्हे दाखल करून घ्याव्या. ते या हिशोबाने आपलं काम होतं. हा, किंवा दुसरा एक पर्याय आहे फिर्याद दाखल करण्याचा, तो सांगायला मला खरंच खूप आवडेल. जर तुमची फिर्याद कुठला पोलीस स्टेशन मधला पोलीस कर्मचारी घेत नसेल, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हकीकत कैफियत तुमची मांडत नसेल, तर तुम्ही स्पीड पोस्टने, स्पीड पोस्ट म्हणजे आपलं जे सरकारी पोस्ट आहे, तिकडनं तुमची फिर्याद लिहून तिला तिकीट चिटकवून संबंधित पोलीस निरीक्षक किंवा पोलीस स्टेशनच्या नावाने तुम्ही पोस्टाने पाठवावी. पोस्टाने पाठवल्यानंतर ती फिर्याद त्यांना दाखल करणं भाग असतं, करावीच लागेल. दादा, मी तुमच्यावर जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा मला असं कळालं की तुम्ही रिहॅबला सुद्धा गेले होतो. नेमकी तो विषय काय मग, म्हणजे तुम्हाला असं का बरं वाटलं? रिहॅबमध्ये तर तसं व्यस्त व्यसन जेव्हा आहारी चालला जो माणूस तेव्हा जातो, पण तुमचा अनुभव कसा होता, म्हणजे असं काय वाटलं तुम्हाला? दादा, तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल. टायगर ग्रुपचे संस्थापक आदरणीय जालिंदर दादा जाधव, टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला म्हणजे जी प्रसिद्धी मी 2016, 17, 18 मध्ये बघितली आहे, ती मला नाही वाटत कुठल्या राजकीय नेत्याच्या मुलाने देखील पाहिली असेल. 16, 17, 18 म्हणजे 16, 17, 18 या वर्षांमध्ये मी वयाच्या 22, 23व्या वर्षी मी 10, 15 फोर व्हीलर घेऊन बाहेर निघायचो. माझ्यासोबत सेल्फीची क्रेज जर खानदेशामध्ये सगळ्यात पहिले सेल्फीची क्रेज निर्माण झाली असेल ती माझ्याबद्दल निर्माण झालेली. आणि ज्या वेळेला प्रसिद्धी येते, प्रसिद्धीसोबत चांगले वाईट सगळ्या प्रकारचे मित्र येतात आणि त्यावेळी वाईट व्यसनं लागतात. आणि त्यामध्ये मला अनेक प्रकारची व्यसनं लागले. जसं की सुरुवात मागे झाली बिअरने, बिअर नंतर मी गेलो दारूवर, त्यानंतर माझं बाहेर वावरणं सुरू झालं. मग कुठेतरी त्याच्यामध्ये गांजा आला. गांजा आल्यानंतर जेव्हा मी मुंबईपर्यंत ॲप्रात झालो, त्याच्यामध्ये कुठेतरी झाले आणि मी खूप मोठ्या लेवलवर सगळ्या गोष्टी कन्झ्युम केल्या होत्या, खूप मोठ्या प्रमाणावरती. त्याच्यामुळे होणारे बरेच माझे डिसएडव्हान्टेज आहे, माझ्या आयुष्यातले वाईट पॅच आहेत, माझे 9 कार ॲक्सिडेंट आहे, माझ्यावरती अनेक नकळत गुन्हे दाखल झाले, अशा बऱ्याच गोष्टी त्यातनं गेल्या. माझ्या परिवाराला खूप त्रास भोगावा लागला, माझ्या जवळच्या लोकांना खूप त्रास भोगावा लागला. म्हणजे एक नशा एक व्यक्ती करतो, पण त्या एका व्यक्तीमुळे ज्या लोकांचा त्याच्यामध्ये जीव असतो ना, तो त्रास सगळ्यांना भोगावा लागतो. आणि जो व्यक्ती नशा करत राहतो ना, त्याला अजिबात कळत नाही की तो काय करतोय. कारण मी रात्री करतो, मी सकाळी विसरून जायचो मी काय केलं. दादा, रिहॅबचा तुमचा अनुभव कसा होता? मी ऐकलं खूप वाईट होता, खूप म्हणजे त्रास पण दिला गेला तुम्हाला. मेन म्हणजे रिहॅबला जाण्याचं कारण खूप मोठं होतं. रिहॅबला जाण्याचं कारण आणि माझ्या आयुष्यातलं सगळ्यात कठीण क्षण, टर्निंग पॉइंट त्यालाच म्हणता येईल. व्यसन करून बाहेर तर शिवीगाळ करायचोच. माझ्या घरामध्ये माझ्या आईला मी सर्वात उच्च स्थानी मानतो, कारण आमच्या घराची जी आर्थिक परिस्थिती बदलली ती फक्त आणि फक्त माझ्या मायमाऊलीच्या कष्टामुळे बदलली. खूप रिस्पेक्ट करतो, म्हणजे मी स्वप्नातही तिच्याबद्दल मी वाईट विचार करू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, तिला एक शब्द मी उलटा बोलू शकत नाही. जोपर्यंत व्यसन करत नव्हतो मी कधी नजरवरती करून मम्मीशी बोललो नाही. पण एक रात्री काय झालंय, मी नशा करून आलोय, ती मला काहीतरी बोलली असेल, ओरडली असेल आणि मी तिला शिवीगाळ केली की मी काय बोललो मला आजही लक्षात नाही. मी तेव्हा तिला काय केलं, मी जाऊन झोपून गेलोय. पुढच्या दिवशी माझा भाऊ आहे अजय भाऊ कांबळे, जेव्हा मी दुपारी उठतोय तो म्हणतोय काय झालं रे काल? कुठं काय नाही. तुला माहिती का, आज मावशी आम्ही नकाऱ्याला वगैरे पोरं फिरायला गेलो होतो. मावशीची ऍक्टिव्हा पाहिली, मावशी नकाऱ्याला वगैरे बसली होती. माझ्या याच्या मला ठेस लागून गेली होती ती जगीसाठी उभं केलं, तू शिबिर लागला. म्हणजे जर त्या वेळेला माझा अजय भाऊ तिथे नसता पोचला, त्याने तिकी समजूत काढून तिला घरी नसता आणलं, तर मी नशात उठल्यानंतर मला कळलं पण नसतं की माझी आई कशी पोळी. मी तर मला आयुष्य चाललं गेलं असतं की काय चुकलं होतं मी. त्याच्यानंतर मी अजून व्यसताना घरी गेलो, त्या गोष्टी आठवून नंतर मग माझ्यावरती एक इथे ट्रॅप लागला होता. मग त्याच्यामध्ये माझ्यावरती अटॅक झाला. मग मी पडलो, मग ते व्हिडिओ व्हायरल केल्या गेल्या, अजून मनाला ठेस लागली.
माझ्या घरच्यांची अजिबात इच्छा होती की मी रिहॅबला जावं. त्यांचं म्हणणं होतं की तू स्वतः तू पूर्ण नियंत्रण तू स्वतःला कंट्रोल करू शकतो. पण माझं मन मला तुझं सांगत होतं की ऋषी नाही, तुला जावं लागेल. मी रिहॅबला जाण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात पहिले मला रिहॅब ही संकल्पना वाटली होती की रिहॅब म्हणजे काय असेल, तिथे आपण जाऊ, पुस्तकं वाचू, आपल्या मनानुसार जिम करू, व्यसनापासून लांब राहू. पण मी पनवेलमधलं एक रिहॅब चॉईस केलं. त्यात धुळ्यातील अनेक लोकांचे मुलं तिथे गेले होते, पुढाऱ्यांची मुलं तिथे जाऊन आले होते, त्यांच्यामध्ये सुधार होता. तर मी ते निवडलं. अक्षरशः रिहॅबच्या गेटापर्यंत माझी आई आणि माझे वडील म्हणतो का जातोय तू. आणि तिथली पॉलिसी अशी होती त्या रिहॅबची की 3 महिन्यापर्यंत 6 महिन्यापर्यंत. मी माझ्यासाठी 3 महिने गेले होते. संचालकांना संस्थापकांनी फोन केला होता जायेंद्र बस्तादांनी, तर मला 3 महिने राहायचंय, माझ्यासाठी इनफ एवढं 6 महिने नाही. आणि मी मल्टी ॲडिक्ट होतो. सगळे व्यसन होते मला, एकही नाही सोडलेलं व्यसन. मला वाटलं तशी लाईफस्टाईल अशी मध्ये लाईफस्टाईल तशी नव्हतीच तिथं. तिथं मी गेल्यावरती मला कळतं की इथे पोरं 5-5, 6-6 वर्षापासून आहेत. कारण काय होतं, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेताना, मला खरंच पालकांना सांगायला आवडेल, तुमच्या मुलाचं पहिल्यांदा तुम्ही ऍडमिशन घेता, पहिलीच पॉलिसी असते की 6 महिने तुम्हाला मुलाला भेटू दिलं जाणार नाही, मुलाशी फोनवर बोलू दिलं जाणार नाही. तुम्ही महिन्यातनं एकदा या, हप्त्यातनं एकदा या, तुमचा मुलगा तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवला जातो. त्याला कळत पण नाही की मुलाला की आई वडील कधी बघून चालले गेले. एखादा सर येईल तुला खाणार ते टाकेल, चल काय म्हणतो कसं आहे तू, तुला कॅमेरा समोरून राऊंड मारून आणेल आणि तुझे आई वडील बघतील की हा पोरगा आहे. पण मध्ये 6 महिने जे लागतात ठीक आहे, 6 महिन्यानंतर पोरगा बाहेर पडतो, पुन्हा व्यसनाला लागला. हे जे काउन्सिलर लोक राहतात नाही, घरच्यांचा एकदम वेगळ्या प्रकारे माइंड सेट करतात, जे आपल्या फॅमिलीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात. 6 महिन्यानंतर पुन्हा व्यसन गेलं ते पुन्हा रिहॅबला कॉन्टॅक्ट करतात, पुन्हा व्यसन करायला लागला. रिहॅबवाले म्हणतात आता 1 वर्ष ठेवा, मग परत केलं, मग 1.5 वर्ष करा, 2 वर्ष करा, अजून परत 6 महिना ठेवला. तुम्ही तुमचा आला तर खूप चांगला भेटेल, आमच्यावर विश्वास करा. आणि घरच्यांना माहिती राहतं की पोरगा बाहेर आला तर पुन्हा व्यसन करणार आहे. कमीत कमी आपल्या डोळ्यासमोर जिवंत तरी दिसतोय. आणि त्या रिहॅबमध्ये पास्ता राईसचे आयटम खाऊ घालून वजन वाढवून द्यायचे. मग घरच्यांना वाटत अरे वा तब्येत वाढते पोराची. स्वतःच्या फीससाठी ते लोक असं करायचे. आणि ज्या पोरांना 2-3 वर्षापासून ठेवून दिले त्या पोरांना इतकी वाईट ट्रीटमेंट दिली जाते, इतक्या घाणघाण पनिशमेंट दिले जातं. त्याला एली म्हणतात तिथे, एली पनिशमेंटला. तुम्हाला विचार पण नाही करू शकत की जर तू काही तुझ्याकडे छोटी पण चूक झालेली काय तर एक वीट राहील, उभ्या विटेवरती तुला भिंतीकडे तोंड करून बसवून दिलं जाईल 1-2 महिन्यांसाठी. जेव्हा फ्लोअरवरती ऍक्टिव्हिटी करतील बाकीची मुलं, तू त्या विटेवर जाऊन बसायचं, भिंतीकडे तोंड टाकून, तर तुझा गुडघा तुझी कंबर संपून जाते पूर्ण. कोणाला मच्छी बांधतील, उलट पलटवतील, हात बांधतील, पाय बांधतील, वरती ओढतील, खाटेला बांधतील, खाट उलटी करून घेतील. आणि त्या पोरांना मध्ये एवढा त्रास होतो, त्या आई वडिलांशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही ना, बोलूच शकत नाही की त्रास होतोय. त्या आईबापाने कधी पोराला कान पेटात मारली नसत, पण त्याच्या पोराच्या मध्ये काय हाल होत आहे हे त्यांना माहिती राहत नाही. तरी माझी सगळ्या पालकांना या पॉडकास्टच्या माध्यमातून विनंती आहे, तुम्ही जर पुढे तुमच्या मुलाला रिहॅब टाकलं असेल तर अशाच रिहॅबला टाका की हप्त्यातनं महिन्यातनं एकदा तुमच्याशी त्याचं बोलणं व्हायला पाहिजे. तुम्हाला त्याची हकीकत कळली पाहिजे, तिथे काय होतंय काय नाही होते. तुम्ही काउन्सिलर लोकांच्या भरोशावर लावू नका. हे जे प्रायव्हेट रिहॅब आहे तिथे खूप विचित्र प्रकार आहे. हे तर ऋषिकेश भांडारकरच्या डोक्यावरती चाणक्य जाधव, जालिंदर वस्ताद जाधव होते. मी तिथे नडून डायरेक्ट मला इकडे निघायचंच आहे. ते म्हणायचे की तुझ्या घरच्यांनी इथं, मी माझ्या मर्जीने गेलो होतो. पण 3ऱ्या-4थ्या दिवशी मला जेव्हा क्लायमेट कळलं तिथलं काय वेगवेगळी तिथे निम्म्याच्या वर पागलखाना येतो, पागलखाना असतं करून तो नशे करून लोक तिथे पागल होऊन गेले. आणि काही लोक जे जास्त दिवसापासून मजेत ती मुलं ती आईबापांबद्दल निगेटिव्ह होऊन गेली आहे. ते म्हणतात आमच्या आईबापा मध्ये सोडत आहे का, बाहेर निघाल्या आणि माझ्या आईबापांचा जीव घेऊन गेला, मला इथे सोडत आहे का. पण त्याला हे नाही कळत की ते कशामुळं. काउन्सिलर लोक माइंड वॉश करत राहतात, कंटिन्यू फॅमिली टच मध्ये राहतात, माइंड वॉश करत राहतात. मला तरी निघायचं 45 दिवस मला त्यांनी दामूनच ठेवलं, कारण माझ्याकडनं लूज टॉकिंग होऊन गेली होती तिथं फ्लोअरवरती की मी इथनं बाहेर पडलो, मी सोशल मीडियावरती आहे, मी 12 वाजून टाकले रिहॅबचे, मी हे करेल, मी ते करेल. ते दाखवापोई जोपर्यंत मला राग शांत होईल तोपर्यंत त्यांनी मला तिथे लावून ठेवलं. आणि मला म्हणतो की तुझ्या घरच्यांनी फॉर्मवरती सही केलेली आहे. आणि मला जेव्हा मी बशामधनं बाहेर आलो, माझी मानसिकता जेव्हा स्थिर झाली, तेव्हा मी मानवाधिकार समितीवाला पण होतो. तेव्हा मला कळलं असा कोणता फॉर्म माझ्या घरच्यांनी साईन केला आहे की मी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला माझ्यासाठी देऊन टाकेल. इम्पॉसिबल. मला फॉर्म बघायचं. तिथनं मी बाहेर पडलो, पण मला तरी पण मला ते जाणवत होतं की नाही अजून तुला गरज आहे. तेव्हा मी पुण्याच्या मुक्तांगणची वाट निवडली. आता खरं तर मी कोणाची ऍडव्हर्टायझिंग करण्यासाठी हे नावं घेत नाही काय, पण खरंच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामधनं मला खूप फरक जाणवला.
मुक्ताताई पुणतांबेकर असतील, श्रीखंडे सर असतील, रवी काळे असेल, माझे काउन्सिलर असतील, सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं. दर हप्त्याला घरच्यांशी बोलायला येतात. इथे मारझोड, दुसऱ्या रिहॅबमध्ये मारझोड करून ट्रीटमेंट असते, पण इथे तुम्हाला भावनिक केलं जातं. तुमच्या घराप्रती तुमचं प्रेम जागृत केलं जातं. नशा करून करून जी तुमची सगळे विसर पडलेल्या त्या गोष्टी तुम्हाला सगळे रिवोक केल्या जातात. आणि मग नंतर सगळ्या व्यसनापासून सुटल्यानंतर मी पुन्हा लिप्तांगणला गेलो, कारण माझ्या डोक्यात, माझ्या मनात पण एक स्वप्न आहे की मला खानदेशामध्ये एक चांगल्या प्रकारचं गिळा बांधायचं आहे. आणि ज्या गोष्टीमधनं मी गेलेलो आहे, ज्या गोष्टी मी भोगलेल्या आहे, मला कोणत्या पोरांना बघाव्या. भास व्हायची, अक्षरशः भास. ड्रग्स मध्ये 2-2, 3-3 दिवस जागा राहायचो, ज्यूस पाणी प्यायचो, नंतर हॅलोजिनेशन्स व्हायचे. आता जसं तुम्ही माझ्यासोबत बसले, तुम्ही माझ्या एकदम जवळचे मित्र, गप्पा मारताय, नाही तू काहीतरी प्लॅनिंग करून आलाय, सांग तू काय करतोय, तू रेकॉर्ड करतोय, माझ्या मागे जायचं मिशन, पण तू म्हणतोय बाबा तू असं करतोय, तू म्हणत पण नाही. काय भास व्हायचे मला. तर घरातले लोक म्हणतो हे बघ मला हे दिसतंय. तर माझी आई माझं म्हणणं तुला म्हणा, हा हाय बेटा, हाय तिथे हाय, दिसतंय ते बघ, दिसतंय. काय खूप वाईट आहे. तर एवढंच सांगाल भावांनो, मला माझ्या संस्थापकांनी, माझ्या जालिंदरदादा जाधवांनी, संस्थापकांनी माझे मोठे भाऊच येते, मी जाधव कुटुंबातला पहिले, हे मला कधी हात नाही सोडला माझ्या टायगर ग्रुप संघटनेने. आमचे तानाजी जाधव भारतभर सांगता की निर्वस्ती तरुण घडवायचे, पण नंतर लाडका सगळ्या व्यवस्था नारी होत आहे त्यांना माहिती होतं, कोणी दुसरं रस्ता अंतर देऊन दिलं असतं. मग माझा भाऊंनी हात नाही सोडला, माझा दादांनी हात नाही सोडला. वेळोवेळी संचालकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिले. जेव्हा तिथनं बाहेर पडा जरा संचालकांना दम पण भरला. वेळोवेळी मला ते सांगायचेच, पण मीच नाही ऐकवते, नशामध्ये नाही कळत माणसाला, काहीच नाही कळत. जो उठून जातो ना ते कळत नाही भाऊ. सगळ्यांना फाटीवर मारायचा माणूस. काय त्यांच्यावरती, मी भाऊंवरती पण आरोप करायचो, वस्तांवरती पण आरोप करायचो, तरी त्यांना माहित होतं पोरगा नशा दे, पोरगा असा नाही, पोरगा चांगला आहे. माझ्या परिवाराच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यांना धीर देणं. प्रत्येक संकटामध्ये टायगर ग्रुप महाराष्ट्रात जो उभा राहिलेला आहे, कधीच मला अंतर दिलेलं नाही, ना माझ्या जालिंदरदादांनी, ना माझ्या तानाजी म्हणून. लोक नावं ठेवायची त्यांना, तुमचा लाडका, तुमचा लहान भाऊ, तुम्ही म्हणता व्यसन मुक्त, त्याला करा पहिले. आणि त्याच जिद होती भाऊ, आज व्यसन मुक्त होऊन दाखवलंय. आणि आज तुला इंटरव्ह्यू देतो एक. कारण भाऊ आई गमावून दिली असती ना, कुठला दस्तो झालो रे मी. माझे एक रस्ता मला खूप मागात पडू गेला असता, आयुष्यभरासाठी खूप मागास पडू गेला असतं मला. माझ्याकडनं तिला तो त्रास झालाय, विचार करतो पूर्ण येतो मला. ठीक है बाबा, ज्यादा दे आता बस की हम आपस में प्लेयर है. टायगर बात इथनं पुढे निर्व्यवस्थित तरुण करोड बस. कारण या क्षेत्रामध्ये टायगर कोणी व्यस्ती नाही, मी व्यस्ती होतो ना, तर मीच काम करू शकतो या क्षेत्रामध्ये. माझा सहानुभूती मिळवण्यासाठी मला हे सगळं सांगायचं नाही. काय कोणी कबूल करत नाही जगामध्ये भाऊ, पण माझा जर हे बघून जर 2 पोरं सुधारलेल्या बस झालं, 2 आई बापाचे आशीर्वाद द्यायला बस झालं. अरे याची मी बोलतोय ना, जो नशा करत असला, दारू, तो सुद्धा रिलेट करेल इथं. तो म्हणाल माझ्याकडे होतोय. आई बापांना नका दुखवू, सगळे सोडून चालले आता, सगळे सोडून चालले आता, कोणी येत नाही. पंच सगळ्यांमधनं मी बाहेर पडलो. प्रबळ इच्छाशक्ती माझ्या आईच्या मनाला लागली तेच. माझ्या भावांना माझ्यामुळे नावं ठेवली गेलेले. आपल्या पाल्याला नशामुक्ती केंद्रामध्ये टाकण्या अगोदर खूप चांगल्या प्रकारचं नशामुक्ती केंद्र निवडा. मी हे नाही म्हणत की हे निवडा ते निवडा. 3-6 महिने तुमच्या पोराला भेटू दिलं जाणार नाही, बोलू दिलं जाणार नाही, पहिली व्हिजिट भेटणार नाही. या ठिकाणी टाकूच नका. तिथे खूप, तुम्ही तुमच्या मुलाला कधी काम मारलेलं असेल ना, पण त्याला खूप त्रास होता आणि त्याचा मानसिक कच्चीकरण एवढं करून टाकतात की विचारूच नका. आणि जेवढे महिने त्यांची वाढते त्यांची फीज वाढते, त्यांना फीसची घेणे नाही. आई बापांना नका, तुम्ही मुलगा जिवंत पाहिजे. प्रसिद्धी आली ना, डोक्यामध्ये हवा भरली जाते, हवा भरली जाते ना, सगळ्यात पहिले नशा येतात. आणि कमी वयात प्रसिद्धी बघितली, खूप कमी वयात बघितली. आणि एखाद्या मध्यमवर्गीय पोराला जेव्हा एकदम प्रसिद्धी येऊन जाते ना, काय तो सगळा आशीर्वाद जालिंदर तानाजी भाऊंचा होता. पण ते प्रसिद्धीमुळे मग डोक्यात हवा गेली, माझाला आणि नशा भक्तीला लागलो आणि स्वतः संपवून घेतलं. 9 कार ऍक्सिडेंट आहे, 9 कार ऍक्सिडेंट आहे. अनेक लोक साक्षी आहेत ऍक्सिडेंटला. पुढे धुळ्याने ऍक्सिडेंट पाहिलेत माझ्यावर 2 वेळा सुसाईड अटेम्प्ट आहे. बिना गुन्ह्याचे गुन्हे दाखल आहे, प्रत्यक्ष हजर नाहीये कुठेच घटनास्थळी, तरी माझ्यावरती गुन्हे आहेत. कारण मी जाऊन स्पष्टीकरण देऊ शकत नाही ना, मी नशेत आहे ना, मी तिथे नव्हतो, मी हे नव्हतो, मी तिथे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. मी
नंतर मला कोर्टातनं निर्दोष झालोय, अटकपूर्व जामीन झाल्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये, ती गोष्ट वेगळी, पण गुन्हा दाखल झाला होता. दादा, टायगर ग्रुपची सुरुवात केव्हा झाली होती? आमच्या प्रेक्षकांना हे ऐकायला आवडेल. टायगर ग्रुपची सुरुवात बघायला गेलं तर खूप जुनी. ज्या वेळेला करमाळ्यामध्ये अनेक प्रकारचे ग्रुप होते. कोणी लायन ग्रुप होता, कोणी ईगल ग्रुप होता, कोणी पॅन्थर ग्रुप होता. पण तेव्हा हा ग्रुप तालुक्यापुरतं काम करायचा, पण तालुक्यातले प्रश्न सोडवायचा ऍग्रेसिव्हरित्या. जिथे ऍग्रेसिव्ह भूमिका पाहिजे तिथे ऍग्रेसिव्ह भूमिका, जिथे सुज्ञान भूमिका पाहिजे ती भूमिका, म्हणून नाव टायगर ग्रुप पडलं. पण 2004 साली तानाजी भाऊंचे, जालिंदर दादांचे भाऊ संदीप उर्फ पिंटू भाऊ जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला. आणि तो मृत्यू अशामुळे झाला की ज्या वेळेला त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यांचा रक्तस्राव खूप झाला तिथे. जर त्यावेळेला तिथे अँब्युलन्सची मदत किंवा एखाद्या व्यक्तीची मदत त्यांना लवकर पोहोचून गेली असती तर तो त्यांचा जीव वाचू शकला असता आणि ते आमचे पिंटू भाऊ आज आमच्यामध्ये राहू शकले असते. त्या गोष्टी की ठेस जालिंदर वस्तारांच्या मनाला लागली की जे आपल्यासोबत झालंय इथून पुढे कोणासोबत व्हायला नको. त्याच्यानंतर टायगर ग्रुपची बांधणी प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात संपर्क वाढवून तानाजी भाऊंनी आणि जालिंदर वस्तादांनी सदस्य निर्माण केले. जो ग्रुप तालुक्यामध्ये छोटे मोठे प्रश्न सोडवत होता तो ग्रुप बघता बघता नगर करमाळा रस्ता असो, पुणे करमाळा रस्ता असो, पुणे सोलापूर हायवे असो, इथे अपघातांवरती धाव घेऊ लागला. जो ग्रुप तालुक्यापुरत्या मर्यादित सुद्धा तो ग्रुप विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवू लागला. महिलांवरती अत्याचार होत असेल तिथे उभा राहू लागला. 2008 सालापासून म्हणजे 4 वर्षाच्या बांधणीनंतर, 2004 पासून पिंटू भाऊंच्या अपघातापासून 4 वर्षाच्या बांधणीनंतर 2008 पासून सक्रियपणे महाराष्ट्रभरात टायगर ग्रुपचं नाव भारतभरात सन्मान्य तानाजी भाऊ जाधव यांच्या संघटन कौशल्यामुळे सगळ्यांना जगभर ऐकू यायला लागलं. अशा वेळेला जालिंदर वस्तादांनी घराची जबाबदारी सांभाळली आणि तानाजी भाऊंनी महाराष्ट्राची आणि भारताची जबाबदारी सांभाळली आणि स्वतःला पूर्ण समर्पित करून टाकलं समाजसेवेमध्ये. टायगर ग्रुप दादा किती मोठा आहे? असा जर आपण आकडा आलो ना तर फक्त खानदेशामध्ये 15,800 सदस्य आहेत ज्यांची अधिकृत सदस्य नोंदणी माझ्या ऑफिसवर झालेली. 15,000 जास्त. 15,800 सदस्य फक्त खानदेशात, फक्त 3 जिल्ह्यांमध्ये. नाही मला जर या रेशोने चाललो तर 30 ते 35 लाख सदस्य महाराष्ट्रभरात असायला हवेत काय, असतीलच. 30-35 लाख. 30-35 लाख सदस्य. आणि टायगर ग्रुप फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नाहीये. कर्नाटका, गुजरात, पंजाब सर्वीकडे जाऊन स्वतः वैयक्तिक तानाजी भाऊंनी जाऊन ठिकठिकाणी जाऊन ग्रुपचे पदाधिकारी नेमलेले आहेत आणि वेळोवेळी कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते. तुम्ही त्यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बघू शकता. एक वेगळीच क्रेज त्या माणसाबद्दल. भविष्याचा काय विचार आहे म्हणजे टायगर ग्रुप किती मोठा करायचा आहे? एखाद्या नदीतल्या लाटेचा आपण अंदाज लावू शकतो, समुद्राच्या लाटेचा सुनामीचा अंदाज लावू नाही शकत. या ग्रुपचं धोरण, या ग्रुपचे तत्व असे आहेत की लोक याच्यामध्ये जुळत जातात, तानाजी भाऊंच्या, जालिंदर दादांच्या प्रेमात पडत जातात आणि समाजसेवा करता करता एक चांगला राजकीय नेता त्याच्यातनं घडतो. कारण समाजसेवेचं रूपांतर भविष्यात राजकारणातच होतं. अनेक चेहरे महाराष्ट्रभरामध्ये, भारतभरामध्ये आज प्रसिद्ध आहेत जे टायगर ग्रुपशी रिलेटेड आहे आणि आपल्या आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं नाव केलेलं आहे. त्याचा टायगर ग्रुपवर एक आरोप लागतो की टायगर ग्रुपमध्ये फक्त गुंड्या लोकांना स्थान, गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना स्थान. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा आरोप अतिशय खोटा आणि तथ्य नसलेला बिनागुडाचा आरोप आहे. मला सांगायला तुम्हाला आवडेल की टायगर ग्रुपचे संस्थापक आदरणीय जालिंदर दादा जाधव, त्याचप्रमाणे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पहिलवान तानाजी भाऊ जाधव यांच्यावरती साधी एक एनसी सुद्धा दाखल नाही कुठल्या पोलीस स्टेशनला आजपर्यंत. ज्या लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते, आम्ही जे नियुक्तीपत्र त्याच्यामध्ये दिलेलं असतं की तुमच्याकडून कुठलीही इलिगल ऍक्टिव्हिटी घडली तात्काळ तुम्हाला बडतर्फ करण्यात येईल. आणि काही वेळेला हे टायगर ग्रुपचं नाव जोडलं जातं. आता उदाहरण म्हणून सांगतो की मी खानदेश विभागाचा अध्यक्ष आहे. आता माझ्या धुळे जिल्ह्यामध्ये माझे वैयक्तिक वाद असतात, भांडणं असतात. तर ज्या वेळेला ते वैयक्तिक भांडणं, गल्लीतले भांडणं होतात त्यावेळेला ते पेपरला हिडिंग दिली जाते टायगर ग्रुपचा खानदेश अध्यक्ष. एक वैयक्तिक भांडणांमुळे ग्रुपचं नाव खराब होतं. खरं बघायला गेलं तर ग्रुप अशा लोकांना होबोबान करत नाही, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना. उलट ग्रुपचं नाव ज्या व्यक्तीमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे इन्व्हॉल्व्ह होतं त्या लोकांना तत्काळ बडतर्फ करून त्याचा राजीनामा घेऊन घेतला जातो. म्हणजे टायगर ग्रुपचे पण काही नियम अटी बोला ना भाऊ, दिसायला एकदम ते रांगडे, त्यांची पर्सनॅलिटी बघून वाटतं की हा गुंड. बरं ते नाही आहे तसं. खूप आगामानाचा, खूप नाजूक मनाचा माणूस आहे आणि एवढी माणसं जपलेली फक्त स्वभावाच्या बेसवरती. भाऊंना कुठलाही राजकीय वारसा नाही. भाऊंचे, वस्तारांचे वडील गाढवावर माती व्हायचं काम करायचे. अशा तळागाळातनं येऊन ऐक्य वर जाणं नॉट अ जोक. दादा, मी तुमच्यावर रिसर्च करत असताना एक इंटरव्ह्यू पाहिला तुमच्या पदाधिकारींचा, ते म्हणजे अनिकेत भाऊ गुले.
त्यांनी असं म्हणाले की म्हणजे तो इंटरव्ह्यू पूर्ण पाहिला मी, तर त्या इंटरव्ह्यू मध्ये तो जो व्यक्ती इंटरव्ह्यू घेत होता तो व्यक्ती असं म्हणाला की टायगर ग्रुपचा चेहरा तानाजी भाऊ जाधव असतील, पण मास्टर माइंड अनिकेत भाऊ घुले. ह्या विषयावर तुम्हाला काय वाटतं? खरं बघायला गेलं तर अनिकेत भाऊ एक आमच्या टायगर ग्रुप मधलं एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांचं चांगलं आहे. तो इंटरव्ह्यू माझ्या अंदाजे 5 ते 6 वर्षापूर्वीचा असावा, ज्या वेळेला त्यांना आमदारकीची अपेक्षा होती. स्वतःचं राजकीय वजन वाढवण्यासाठी, स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी त्यांनी असं स्टेटमेंट दिलं असेल. खरं बघायला गेलं तर टायगर ग्रुपचे मास्टर माइंड हे टायगर ग्रुपचे संस्थापक आदरणीय जालिंदर वस्ताद जाधव आहेत. त्यांच्या डोक्यात जे विचार येतात ते अंमलात आणण्याचं काम टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष करत असतात. टायगर ग्रुप फक्त जालिंदर वस्ताद जाधव आणि तानाजी भाऊ जाधव यांच्या चेहऱ्यावरच चालतो. तुम्हाला कळत नाही अनिकेत भाऊंनी असं कसं स्टेटमेंट दिलं? तुम्हाला माहित नाही? बघितलं होतं, पण तेव्हापासून आता असा विषय कोणी काढलाच नाही तो प्रत्यक्ष बोलायला. अनिकेत भाऊंचा देखील टायगर ग्रुप मध्ये खारीचा वाटा आहे. आता कसं असतं, जेव्हा संघटना मोठी होते, एखादा छोट्यात छोटा कार्यकर्ता जरी संस्थापकांकडे अध्यक्षांकडे घेऊन कुठली कल्पना घेऊन आला आणि तो विचार, ती कल्पना जर सर्वसामान्य लोकांच्या हिताचा असेल, ग्रुपच्या हिताचा असेल, चांगल्यासाठी असेल, तर त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम हे टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष करत असतो. आता मला सदस्याने स्वतःला मास्टर माइंड म्हणावं का? म्हणजे चुकीचा आरोप स्टेटमेंट असं म्हणतात. हो, स्वतःचं राजकीय वाढवण्यासाठी त्यांनी असं म्हटलं असावं. खरं बघायला गेलं तर अनिकेत भाऊ फक्त तानाजी भाऊचे एक जवळीक मित्र आहेत. अनिकेत भाऊ टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे कुठल्याच ऑफिशियल पदावरती काम नाही करत. मी देखील 3 जिल्ह्यांचा अध्यक्ष आहे. मला नाही आठवत की त्यांच्या मास्टर माइंड मेंदूची मला कुठे काम करत असताना मदत गरज भासली आहे. आम्हाला जे काही आदेश येतात ते संस्थापकांकडनं, अध्यक्षांकडनं येतात व आम्ही त्याप्रमाणे काम करत असतो. अनिकेत भाऊ आहे का मग आता टायगर ग्रुप मध्ये? हो, ते टायगर ग्रुपचे सदस्य आहेत, ते भाऊ सोबतच असतात. त्यांचं भाऊवरती प्रेम आहे, अमाप प्रेम आहे. टायगर ग्रुप मध्ये सगळ्यात पहिली हेलिकॉप्टर एंट्री तानाजी भाऊंची अनिकेत भाऊंच्या लग्नाला. तानाजी भाऊंचा वॅक्स म्युझियमला लोणावळ्याला मेनाचा पुतळा बनवला अनिकेत भाऊंनी. अनेक चांगले चांगले कार्यक्रम त्यांनी घडवले. पण याचा अर्थ मास्टर माइंड म्हणणं हे चुकीचं आहे. आणि टायगर ग्रुप मधले इतर पण बरेच पदाधिकारी आहे जे स्वतःच स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या वैयक्तिक वर्चस्व वाढीसाठी स्टेटमेंट देत असतात. असे जे खरे मूळ पदाधिकारी आहेत, जे संघटनेशी जुळलेले आहेत, त्यांना माहिती आहे की खरे मास्टर माइंड कोण आहेत. ते म्हणजे फक्त जालिंदर वस्ताद जाधव. दादा, मग टायगर ग्रुप मध्ये जे तुमच्यासारखे अध्यक्ष आहेत विभागाचे किंवा पदाधिकारी असतील, त्यांच्यामध्ये काही वादविवाद होतो का? आणि होतो तर मग ग्रुप मध्ये राहतो का डायरेक्ट त्यांना बेदखल केलं जातं? आपसातील वैयक्तिक वादविवादामुळे कोणाला बेदखल केलं जात नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडनं ग्रुप विरोधी कार्यवाही होते किंवा त्याच्या त्या कृतीमुळे ग्रुपची इमेज डॅमेज होते, तेव्हाच त्याला दूर केलं जातं. आता वैयक्तिक खेळ झाले तर प्रत्येकाचे असतात. प्रत्येकाला वाटतं की मी भाऊंसोबत राहावं, मी दादांच्याजवळ राहावं, हे प्रत्येकाला वाटतं. असं तर सगळे भावंडांप्रमाणेच आहे आम्ही. जेव्हा कधी आमच्यामधलं कोणा एकावरही संकट आलं तर पुरं टायगर ग्रुपने उभा राहील. भले आमच्यामध्ये किती दुरावा असू दे, आम्ही बोलो न बोलो, हा, पण जेव्हा कधी समजून घ्या, आता मी कुठल्याही जिल्हाध्यक्षाशी बोलत नाही, पण त्याच्या जिल्ह्यामध्ये कुठलं काम आलेलं आहे, कुठल्या गोरगरिबाचा तो फोन मला आलेला आहे, त्यावेळेला मी आमचे रागरोष, वैयक्तिक रागरोष विसरून जिल्हाध्यक्षाला फोन करतो की भाऊ तुमच्या जिल्ह्यामध्ये असं असं काम आहे तेवढं का. आणि ते पण जे काही वैयक्तिक असेल ते विसरून त्या गोष्टी करतात. दादा, मी जेव्हा तुमची प्रोफाईल बघत होतो तेव्हा अरुण गवळी डॅडी हा आता जेलमधून सुटलेले ते, हा, मग त्यांचे आणि तुमचे संबंध कसे आहेत मला ते जाणून घ्यायला आवडेल. ज्या वेळेला डॅडींचं नाव तर अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे. मराठमोळा हिंदू डॉन म्हणून जर कोणी असेल, काय दाऊदचा ऑफिशियल बाप जर कोणी असेल ते डॅडी साहेब. मुंबईमध्ये जेवढे बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला गरजेचे होते राजकीय क्षेत्रात, त्याचप्रमाणे अरुण गवळी देखील मराठीच्या बद्दल खूप मोठी भूमिका बजावतात. आणि बाळासाहेब बोलले पण होते की तुमच्याकडे दाऊद आहे तर माझ्याकडे गवळी. एक वेगळंच आकर्षण होतं डॅडींबद्दल. आणि जे त्यावेळेला अखिल भारतीय सेनेचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष होते सियारामबाई मिश्रा, मी यांच्याशी संपर्क केला की मला या पक्षामध्ये काम करायची इच्छा आहे, कारण पहिल्यापासून लहानपणापासून सवय की प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी करायचं. या हिशोबाने मी अखिल भारतीय सेनेमध्ये प्रवेश केला आणि 2 वर्ष म्हणजे ते एकदम व्यवस्थितरित्या काम केलं. माझ्या कामगिरीमुळे स्वतः मम्मी साहेब, गीता दिदी, योगिता दिदी, महेश दादा
एक कामामुळे इम्प्रेस झाले, एक चांगला अखिल भारतीय सेनेचा अध्यक्ष म्हणून माझी त्यांच्या नजरेमध्ये इमेज होती. आणि नंतर माझ्या काही पारिवारिक अडचणींमुळं मी त्या पदाचा राजीनामा दिला. पण आज देखील मला मम्मी असतील, डॅडी असतील, महेशदादा असतील, गीताताई असेल, सगळे लहान भावाप्रमाणे, मुलाप्रमाणे जीव लावतात. आणि म्हणून अनेक कार्यक्रमांच्या ठिकाणी म्हणावं किंवा बऱ्याच फोटोजमध्ये मी महेशदादांसोबत किंवा मम्मींसोबत बघायला भेटतो. दादा, तुम्ही एक हिंदू डॉनचा विषय काढला. सध्या चर्चेत एक नाव आहे लॉरेन्स बिश्नोई. असं म्हणतायत लोक की लॉरेन्स बिश्नोई हा हिंदू डॉन आहे तत्कालीन. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? बघा, आता खरं बघायला गेलं तर 90s मध्ये 1990च्या काळामध्ये तेव्हा पण आणि आता पण सर्वप्रथम जर कोणतं हिंदू डॉन असेल ते डॅडी साहेब, त्यानंतर मणिया सुर्वे, आणि त्याच्यानंतर आजच्या तारखेत 2025 मध्ये जर भारतभर हिंदू डॉन म्हणून, हिंदू शेर म्हणून ज्याची ओळख होते ते म्हणजे लॉरेन्स भाईजी बिश्नोई. आजपासून 10-15 वर्ष मागे गेले तुम्ही, भारताचा डॉन कोण, हिंदुस्थानचा डॉन कोण म्हटल्यावरती एक मुस्लिम नाव यायचं. पण आज जर तुम्ही बघशाल हे चित्र पूर्ण बदललेलं आहे. आज गर्वाने लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतलं जातं. दादा, लॉरेन्स बिश्नोई म्हणजे एक 2022 का 21 ची घटना आहे, सिद्धू मुसेवाला मर्डर केस. असं म्हटलं जातं की दगडी चाळच्या काही लोकांची संबंध होता सिद्धू मुसेवाला मर्डरशी. यात कितपट तुम्हाला सत्य वाटतं? आता कसं असतं, दगडी चाळीचे दरवाजे हे सर्वसामान्य लोकांसाठी, गोरगरिबांसाठी सदैव उघडे असतात. तिथे प्रत्येक लोक, कोणी भेटायला येतं, कोणी फोटो काढायला येतं, कोणी कोणाच्या अडचणी घेऊन येतं, कोणी दवाखान्याचा विषय घेऊन येतं, कोणी मुलीच्या लग्नासाठी पैशांचा विषय मदत करा, अशा अनेक गोष्टींसाठी लोक येतात. त्यावेळेला जो कोणी व्यक्ती त्या मर्डर केसशी इन्व्हॉल्व आहे पुण्यातील, तो व्यक्ती फोटो काढून गेला होता. आणि तो साहजिक आहे, तो मम्मींसोबतचा फोटो होता. त्यामुळे दगडी चाळीची लिंक सिद्धू मुसेवाला मर्डर केसशी जोडली गेली. असं वास्तविकरित्या दगडी चाळी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अजिबात ऍक्टिव्ह नाही. अनेक वर्षांपासून डॅडींनी सगळं सोडून दिलेलं आहे. कमलाकर जाम सांडेकर मर्डर केसमध्ये देखील खोटं नाव डॅडींचं गोवण्यात आलेलं आहे, कुठलाही गुन्हा न करता. कारण ज्या वेळेला ते आमदार झाल्यानंतर ते 1 लाखो लोकांचा मोर्चा काढला होता. त्या मोर्चामुळे अनेक राजकीय पक्षांना भीती निर्माण झाली होती की हा पक्ष महाराष्ट्रभर वाढायला नको, म्हणून खोट्या मर्डर केसमध्ये डॅडींचं नावाचं ते गोवण्यात आलं. आणि त्यांनी उगाच तो वनवास भोगला. पण सत्याची नेहमी विजय होते. ते म्हणतात ना, सब्र एक ऐसी सवारी है जो अपने सवार को कभी गिरने नहीं देती, ना किसी की नजरों से और ना किसी के कदमों में. आज शानने आमचे डॅडी साहेब पुन्हा बाहेर आले. आणि एकमेव हिंदू मराठमोळा डॉन आहे आजच्या तारखेमध्ये जो भारतात राहील, मुंबईत आहे, मुंबई सोडून पळाला नाही. कारण त्यांना माहिती होतं की मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं वाईट होणारच नाही. त्यांना कर्मावरती भरोसा होता आणि आज त्यांच्या कर्माने त्यांना फळ दिलं. आणि आज तुम्ही बघू शकतात, चाळीमध्ये नवरात्र उत्सव चालू आहे. डॅडी साहेब किती सर्वांना भेटतायत, वेळ देत आहेत. आणि लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल भीती राहिली असती, डर राहिला असता, तो लोक त्यांना भेटायला गेली असती का? लोक जातात, भेटतात, फोटो काढतात. त्यांची इच्छा असते की डॅडीने हात मिळवावा, डॅडीने बोलावं, डॅडीने 2 शब्द बोलावे. हे प्रेम जे आहे ना, हे त्यांनी लोकांसाठी समाजकार्य केलेलं आहे. आणि जी वाघिणीसारखी, जी दुर्गा माता आमची आई साहेब आशाताई गवळी त्यांच्या पाठीशी होती, काय खरंच आशाताईबद्दल, मम्मीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी. त्यांच्या पाठबळामुळं आज डॅडी सुखरूप आहेत आणि आज सर्वांसमोर आहेत आणि वावरतात. दादा, तुम्ही विषय घेतला की एकमेव हिंदू डॉन जो भारतात आहे त्यांनी भारत सोडलं नाही. एक व्यक्ती, एक मोठा डॉन होता अंडरवर्ल्डचा मुंबईत, दाऊद म्हणून. तो व्यक्ती सोडून चालला गेला होता, पळून गेला होता. सोडून नव्हता गेला, पळून गेला होता तो. डॅडी म्हणतात ना आमचे वाले, बघोडा हो. मग काय जिवंत आहे, मरून गेला, काय विषय आहे दाऊदचा? खूप खबर येतात. मला तरी असं वाटतं, म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन नुसार, आणि असं माझं वैयक्तिक मत आहे, मी तुम्हाला हे पहिलेच सांगतो. मी आरोप नाही करत आहे किंवा मी पॉइंट प्रूव्हिंग नाही करत आहे. मला असं वाटतं, मी देखील दाऊदचा शेवटचा फोटो बघलाय ना, तो मंदाकिनी सोबत बसलेला आहे का रेसकोर्स मधला फोटो आहे. CNN बघितला आहे तो. मंदाकिनी हिरोईन त्यावेळेला होती, बरोबर. तो फोटो. अनेक वर्षांपासून त्यांचा कुठला फोटो पण आला नाही, ऑफिशियल त्याचा आवाज कुठून आला नाही, कुठली कॉल रेकॉर्डिंग आली नाही. त्याचा फक्त कोणीतरी तो गुरगा काय नाव, छोटा शकील, तो अधून मधून येत असतो आणि बोलत असतो, भाई सलामत आहे, भाई ठीक आहे, भाई असा अल्हम्दुलिल्लाह वगैरे वगैरे तो करत असतो. खरा विषय असा आहे की
दाऊद जर मरून जरी गेला असेल आजच्या तारखेत तरी त्याचे गुडघे, त्याचे शूटर जे आज पण त्याच्या नावावरती बिल्डिंग लॉबी मधनं, म्युझिक इंडस्ट्रीमधनं, फिल्म इंडस्ट्रीमधनं आणि अनेक क्षेत्रांमधनं पैसा उगवताय तो दाखवून. ज्या दिवशी मार्केटमध्ये येईल की दाऊद मरून गेलाय, काय तो असो किंवा नसो, ज्या दिवशी मार्केटमध्ये येईल तो मरून गेलाय, त्या दिवशी त्याच्या गुडघ्यांचे खाणं पिणं बंद होऊन जाईल सगळं. म्हणून इथून 50 वर्ष पुढे जरी गेले, 100 वर्ष पुढे जरी गेले ना, तरी दाऊद जिवंत आहे की मेला आहे या मोगममध्येच राहतो. असं म्हणणाऱ्यांनी कोणाला बिझनेस आहे त्यांचा, तो त्याच्या गुडघ्यांचा खालच्या सूत्रांचा, त्यांच्या पोटावर पाय येऊन जाईल. तो मरून गेलाय, धाक नष्ट झाला, हे कळलं मार्केटमध्ये, धाक नष्ट झाला, मग त्याच्या नावावरती पैसे कुठून भेटतील? मग त्यांच्यासाठी तर जिवंतच आहे. तो जिवंत ठेवला जाईल तो अनेक वर्ष. आणि हे माझं वैयक्तिक मत आहे, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. दादा आपला विषय निघालाच आहे म्हणून विचारूनच घ्या तुम्ही. माझ्यामध्ये बी किडा आहे, विचारूनच घ्या तुम्ही हा विषय. माझ्यामध्ये मी किडा उत्तर द्यायचा. विषय असा आहे की सध्या लॉरेन्स बिश्नोईचं नाव लय चालू आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार पण त्यांनी केला असं म्हणतात त्याच्या लोकांनी, त्याच्या म्हणण्यानुसार. आता याच्यामध्ये किती खरं खोटं ते त्यांनाच माहिती. आपण फक्त त्या गोष्टींवर प्रश्न उत्तर बातमींवरती आहे तिथे आपण बघून सांगू शकतो. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की जो काही लॉरेन्स बिश्नोईचा आणि सलमान खानचा वाद चालू आहे, हे माझं ऑब्झर्वेशन आहे, वैयक्तिक माझं मत आहे. मी कोणावरही आरोप करत नाहीये. कारण मला सवय आहे बघत राहायचं जुने व्हिडिओ. तर एक 11 वर्षापूर्वी पोस्ट झालेला युट्यूबवरती एक व्हिडिओ आहे, ज्या वेळेला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला जय हो पिक्चरच्या प्रमोशनसाठी सलमान खान गुजरातला गेलेले. तेव्हा तिथे पतंग फेस्टिवल चाललाय. ती व्हिडिओ युट्यूबवर आहे, मी बोलत नाही, युट्यूब बोलतोय. ती व्हिडिओ युट्यूबवर आहे. त्या ठिकाणी तोवर मोदी साहेब पंतप्रधान झालेले होते आणि तिथे सलमान खानच्या ऍटिट्यूड मधनं काहीतरी असे उत्तरं निघाली आहेत, काही त्याला लोकांनी प्रश्न विचारली ज्याचं त्याने अशी उत्तरं दिली आहेत. कुठेतरी तो पण एक अँगल मला वाटतं आत्ताची परिस्थिती आणि तेव्हा की त्याचे उत्तर. तर युट्यूबवरती पूर्ण व्हिडिओ आहे, युट्यूबवरती बघू शकतात की त्याने काय स्टेटमेंट दिले, काय नाही दिले. सलमान खानचा ऍटिट्यूड कुठेतरी या गोष्टींना कारण ठरतो. जर ते इंटरव्ह्यू घेऊन आजच्या परिस्थितीला रिलेट केलं तर एक वेगळ्या अँगल देखील या मॅटरला येतो. एक कडीला कडी वेगळी सुद्धा उडते. तो इंटरव्ह्यू बघावा, युट्यूबवरती आहे. 11 वर्षापूर्वीचा इंटरव्ह्यू आहे. 4.7 मिलियन्स पण व्ह्यू गेलेले आहेत, पण त्याला 4.7 मिलियन्स व्ह्यू 7 वर्षापूर्वी गेलेले आहेत. तोपर्यंत या सगळ्या घडामोडी चालू नव्हत्या. तुम्हाला असं कुठं वाटतं का की लॉरेन्स बिश्नोईच्या मागे एक राजकीय पक्षाचा हात आहे? एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे. मी देखील जेलीची वारी 3 वेळा केलेली आहे. एक जेलीमध्ये बसून एक क्रिमिनल लोकांच्या रस्त्याने, अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा लॉरेन्स भाईजींवरती सिद्ध नाही, कुठला गुन्हा सिद्ध नाही अजूनपर्यंत. सगळ्या चालू आहेत केसेस, कारण ते प्रत्यक्ष रूपी कुठे हजरच नाही आहेत. त्यांचं नाव येतं, कोणीतरी जबाबदारी घेतं, त्यांचं नाव येतं. सलमान खान सारख्याला परेशान करू शकतो तो जेलीमध्ये बसून एक व्यक्ती, आणि ते पण या लेवलचं. कुठेतरी ते पण एक वळण असलं पाहिजे. त्याशिवाय कसकाल व्यक्ती यार खुशाल इंटरव्ह्यू देतात यार जेलीमधनं 1.5-2 तासाचे. बरोबर. जेलीमध्ये मोबाईल सगळीकडे असतात, पण ते बंदी झाल्यावरती कोपऱ्यात कुठेतरी जाऊन माणूस बोलतो, हे करतो. कोपऱ्यात बोलणं होतं बंदी झाल्यावरती. ते 1-1.5 तास सलग इंटरव्ह्यू कुठेतरी त्या गोष्टी असल्या पाहिजे. आणि कुठेतरी तो इंटरव्ह्यू माझ्या ऑब्झर्वेशन नुसार, माझ्या वैयक्तिक मतानुसार, तो त्याच्या आजच्या परिस्थितीला कुठेतरी जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी काही आरोप करत नाही कोणावरती. एक नवा हिंदू डॉन म्हणून जो उदयास आला आणि आज लहान लहान पोरांच्या तोंडात लॉरेन्स बिश्नोई नाव आहे, आयडल मानतात. हे मग आता गुंडे लोकांना आजकालचे जे तरुण पिढी आहे खूप सपोर्ट करताय. तुम्ही म्हटले आयडल पण मानतात. हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं? खरं बघायला गेलं तर खूप चुकीचं आहे. खरं बघायला गेलं तर हे खूप चुकीचं आहे. आयडल मानणं, हे करणं. त्या व्यक्तीने तुझं आयुष्य त्याला माहिती की आता पुढे आयुष्य तसंच जाणार आहे. पण आजच्या युवकांनी जर या गोष्टीकडनं प्रेरणा घेतली तर याचे विपरीत परिणाम घडताय, जे महाराष्ट्रभरात आपण बघतो की कुठं खून होतोय, कुठं काय होतंय. फक्त का तर नाव होण्यासाठी होत, की नाव व्हायला पाहिजे.
आणि त्या मुळशी पॅटर्न पिक्चरमुळे तर लय 12 वाजलेत महाराष्ट्राचे. मारायचं तर टॉपच्याला मारायचं, त्या पिक्चरमुळे मेन 12 वाजले. खरं आजकालची तरुण पिढी जी आहे ना, वास्तव पिक्चर बघते, शूटआउटेड लोखंडवाला बघते, शूटआउटेड वडाला बघते, सगळ्या प्रकारची गॅमवरची पिक्चर बघतात. पण हे त्या पिक्चर मधली जो कोणी हिरो आहे, लीड कास्ट आहे, त्याचं सुरुवातीचं आयुष्य बघता, पण शेवटी त्याचे काय हाल होत आहेत ना, जो डायरेक्टर बोध देण्याचा प्रयत्न करत असतो ना, जो प्रोड्युसर बोध देण्याचा प्रयत्न करत असतो की गुन्हेगारीचा अंत वाईट आहे, तो कोणीच घेत नाही. इन द मुंबई ऑल ओव्हर इंडिया वी आर द बाय, हा प्रकार आहे. पण अतिशय चुकीचं आहे. चुकीच्या वळणावरती तरुण जातोय. आजकालचा तरुण भरकटलेला आहे आणि वाटेल तशा गोष्टी घडतायत. वाटेल तसे लहान पोरं, नाबालिक पोरं किती मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, किती मोठ्या मोठ्या हत्याकांडामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. भारताची तरुण पिढी जी आहे हे भारताचं भविष्य आहे उद्याचं, आणि उद्याचं भविष्य कुठेतरी या गोष्टींमुळे नासवतंय. आणि त्याला कुठेतरी कारणीभूत पिक्चर पण म्हटले जाते. पिक्चरच मुलाच्या डोक्यामध्ये भूत घालतं. एखाद्या थिएटरमध्ये जर मन्या सुरुवातीला पाहून आले तर बाहेर आल्यानंतर तो मग मन्या सुरुवात होऊन जातो पिक्चर बघणारा. हे सगळे प्रकार आहेत. या गोष्टींचं मी समर्थन करत नाही. खूप चुकीचं आहे. कारण आमच्यावर देखील खोटे गुन्हे दाखल झाले, राजकीय वैमनस्यातून गुन्हे दाखल झाले. एका पोलीस कर्मचाऱ्याशी माझे वैयक्तिक वाद होते, त्यातून त्याने माझ्यावरती अनेक केसेस घातल्या. जेव्हा केसेस होतात ना, जेव्हा सुरुवातीला नवीन नवीन केसेस व्हायच्या ना, मला पण भारी वाटायचं. पेपरात नाव आलंय. कारण तुम्ही कितीही मोठं समाजकार्य केलं, 2 लाख रुपयाचं जरी समाजकार्य केलं तरी एवढीच बातमी आहे ना. पण हेच जर तुम्ही छोटा जरी क्राईम केला, हाफ पेज बातमी लावली. मला तर एवढं भारी वाटायचं लहानपणी कॉलेज टाइमला, जेव्हा पहिले नाव यायचे, हा ते मी पेपरची कातना मोबाईल मध्ये सेव्ह राहू द्यायचो. काय तुला माहिती का, हे बघ मी हे केलंय. खरी गोष्ट आहे काय, तेव्हा मोठं वाढायचं. पण 2016 मध्ये झालेले गुन्हे 2025 मध्ये नील होत आहेत. या 9 वर्षांमध्ये एकाच केसला घरच्यांना किती मानसिक ताप, आपल्याला किती मानसिक ताप. जेव्हा कोर्टाच्या पायऱ्या झिजाव्या लागतात ना, तेव्हा कळते ते काय केलं होतं. न्यायदेवतेवरती आपला पूर्ण भरोसा आहे. न्यायदेवतेने आपल्याला जेवढेही माझ्यावरती 12, 13, 15 गुन्हे दाखल झाले, त्यातल्या 8 गुन्ह्यांमध्ये मी निर्दोष मुक्त झालेलो. कारण माझा कुठेच काही सहभाग नव्हता. फक्त राजकीय वैमनस्यातून एक कुठंतरी बहुजन समाजातला पोरगा पुढे जातोय, असा कसं जातोय, कुठल्या राजकीय पाठिंबा नाही, राजकीय पाठबळ नाही, फॅमिली बॅकग्राऊंड राजकीय नाही, साधा ग्रामपंचायत सदस्य नाही माझ्या घरात. मग तरी मी कार्यक्रमाला निघतो, 10, 15, 20 गाड्या घेऊन निघतो. मग ते कुठेतरी ते डोळ्यात येतं. आणि आम्ही तर कधी भविष्यात राजकारणात जाऊ नाही जाऊ, आम्हाला आमच्या वरिष्ठांचे आदेश होतील, भाऊंचे आदेश असतील, वस्तारांचे होतील, आम्ही तेव्हाच राजकारणात जाऊ. वेळ आल्यावरती आम्हाला सांगितलं जातं की चल अब तेरी बारी काय. आणि तेव्हा पूर्ण टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सोडायला येतो. आपल्या जो घडवलेला तरुण आहे, त्या तरुणाला ज्या पक्ष त्याने चॉईस केला असेल त्या पक्ष पूर्ण ग्रुप सोडायला येतो, पूर्ण ताकद देतो. अशा प्रकारे गोष्टी घडतात. आजच्या तरुण पिढीला तुम्ही सल्ला काय द्याल? सर्वात पहिला सल्ला, तो व्यसनांपासून दूर राहा. व्यसनं आली, माणूस सबकॉन्शियस माइंडची पॉवर पूर्ण गमावून देतो. व्यसनांमध्ये केलेल्या खूप मोठे अपराध देखील छोटे वाटतात माणसाला, जे समाजासाठी खूप मोठे असतात. त्याने केलेलं कृत्य, जे त्रास आम्ही भोगलाय, जेलीमध्ये गेल्यानंतर आपल्या घरच्यांना काय त्रास होतो, त्यांचे बाहेर कसे हाल होतात, सर्वसामान्य बिचारे त्यांना कोर्ट कशी पायरी चढलेली राहत नाही. आपल्यासारखी नासकं एखादं येतं, ते त्यांना कोर्ट दाखवतं. ते कळत नाही ते या पुढाऱ्याचे हात जोडू का त्या पुढाऱ्याचे हात जोडू, कोणत्या देवाला साखळं घालू. त्यांना कळतच नाही की कोर्टात वकील जामीन करेल, आर्ग्युमेंट करेल, जामीन करेल, देवा बाहेर येणार आहे. ते देवाला प्रार्थना करतात. आई वडिलांचा पण मानसिक खूप त्रास होतो, खूप छळ होतो. आणि अजिबात गुन्हेगारीकडे वळायला तथ्य नाहीये. हा, गुन्हेगारी बऱ्याच लोकांची मी पाहिली, ज्यांनी हायलाइट होण्यासाठी गुन्हेगारी केली आणि वेळ राजकारणात जाऊन आमदार झाले, खासदार झाले. कंटिन्यू गुन्हेगारी ठेवली नाही, कारण कंटिन्यू गुन्हेगारी ठेवली त्याचा अंत वाईटच आहे. पण तो सलग गुन्हेगारी, हे पिक्चर भाई लोक डोक्यात घेऊन फिरतो, त्याचा आयुष्याचा वाटोळा होल्याशिवाय राहणार नाही. कोर्ट कचेरी जेव्हा बघतो ना, जेव्हा पैसा जातो माणसाचा, मानसिक त्रास, पैसा एका टायमाला माणूस देतो, तासन तास बसून राहावं लागतं, कितीतरी तारखा होतात. त्या मनुष्याने जेव्हा तारीख पे तारीख पहिले डायलॉग वाटायचा तो, जेव्हा तारीख पे तारीख पडायला लागली तेव्हा कळलं आम्हाला की तारीख पे तारीख कशी राहते. 16 मधले गुन्हे आता नील होत आहेत. जेव्हा तुमचं राजकीय वलय वाढायला लागतं,
सामाजिक जी प्रतिमा मोठी व्हायला लागते, तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागते, तेव्हा नकळत तुमचे शेकडो दुश्मन निर्माण होतात. तुम्हाला कळत सुद्धा नाही की हा दुश्मन आहे. कुठेतरी राजकीय लोकांना भीती असते की याचा आता प्रपंच वाढत चाललेला आहे, आता भविष्यात राजकारणात येईल तर आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि खरं तर आपल्या मनामध्ये तसे काही विचार पण नसतात, पण ते त्यांच्या कारणाने कृत्या होतात. खोटे मुळामध्ये नाव बोललं जातं, अडकवलं जातं, फसवलं जातं. मानसिक कच्चीकरण, शारीरिक कच्चीकरण, आर्थिक कच्चीकरण केलं जातं. आणि एक चांगला जो उदयास येणार राहतो तर संपवण्याचा पूर्ण रावाखला जातो. दादा, आपण आता पुढच्या विषयावर येऊ. तुमचे इंस्टाग्राम प्रोफाईल बघताना मी प्रिया दत्ता सोबत तुमचे काही फोटो बघितले. प्रिया दत्त, हा दीदी, गणेश उत्सव. हो बरोबर. गणेश उत्सवा निमित्ताने मला वाटतं तुम्हाला आमंत्रण होतं, ते समजून घेऊ आपण. तो खूप छान प्रसंग आहे. तो विषय काय? खूप खूप छान प्रसंग आहे. ती माझी एक अचिव्हमेंट होती. मला असं वाटतं अचिव्हमेंट म्हणून का, तर जेव्हा मी खानदेशातला धुळ्याचा तरुण आहे, आपल्या जेव्हा धुळ्याचे लोक आजच्या 10, 15, 20 वर्षापूर्वी जेव्हा मुंबईला जायचे ना, तेव्हा मुंबई दर्शन ती गाडी करायची. त्या मुंबई दर्शनच्या गाडीमध्ये सगळ्या हिरो हिरोईनचा बंगला, अलका कुबलचा बंगला, लता मंगेशकरचं घर, अमिताभ बच्चनचं घर, सलमान खानचं घर. तर मला लहानपणापासून संगीत बद्दल आवड होती. तर मग एवढी समज होती मला तेव्हा की काय होतं ते कळायचं. काय सगळ्याच्या घराजवळ आलेलो आहे. मग माझी आई, माझे वडील, यांना काय माहिती, त्यांना ग्रामीण भागात नाही आलेले लोक आहे. ते वॉचमनला म्हणत होते, पोराला घेऊन जा, पोराला भेटवून दे, 500 रुपये घेऊन घे, 1000 रुपये घेऊन घे. आणि त्या वॉचमन लोकांना सवयच असते, रोजची रोज येतात इथे लोक असे ऑफर करतात, त्यांना 500-1000 रुपये आमच्यासाठी मोठे हो, ते लोक तिथे गेले त्याच्यासाठी. ज्यांना काय फक्त पोराला एकट्याला भेटून द्या, आम्हाला नको भेटून दे. मग हे बाई, चला पुढे निघा, पुढे निघा, ती गोष्ट डोक्यात होती. आणि योगायोगाने माझे मोठ्या भावा समान सतीश मनचंदा सर आहेत, जे काँग्रेस सेवा दलचे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. काय त्यांची फेसबुकच्या माध्यमातून माझी ओळख झाली. आणि ज्या काही मी स्कॅम ओपन करतो, जे काही नवीन स्कॅम भारतामध्ये होतात, जसं की मिलिटरी घोटाळा होता की मिलिटरी आर्मी कॅन्टीनच्या नावावरती लोकांना सांगितलं जायचं की मी मिलिटरीमध्ये, माझी गाडी घरी आहे, मला विकायची आहे. आणि माणूस काय विचार करतो, मग अरे मिलिटरीवाला आहे, गाडी कमी वापरली असेल. हा तो स्कॅम होता एक मोठा, तो माझ्या लाईव्हच्या माध्यमातून आपण मांडला. त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल स्कॅम चालू झाला की रात्रीच्या वेळेला मुलांना व्हिडिओ कॉल यायचे, अश्लील व्हिडिओ कॉल. ते कॉम्प्युटरवरती सेट केलेली स्क्रीन असायची, पण इकडे मुलांना रात्रीची वेळ असायची, तेव्हा मेंदू जागेवर नसतोच. हा ते ओळखूच शकत नाही की ही पोलगी खरंच आहे की फेक आहे कॉल. आणि मग ते कृती करतात, तिकडनं स्क्रीन रेकॉर्डिंग होते, त्याला स्क्रीन रेकॉर्डिंग परत पाठवली जाते आणि त्याला ब्लॅकमेल केलं जातं. आणि अशा गोष्टींमधनं अनेक आत्महत्या घडलेल्या आहेत. मुलं इज्जतीची पर्वा करतात, मी कोणाला सांगू हा काय प्रकार होऊन गेला माझ्याकडनं. असे अनेक लोकांची नावं आहेत ज्यांना आपण त्या गोष्टींमधनं काढलं, पण आत्महत्येचं प्रमाण त्याच्यामुळे होऊन जातं. कारण मुलं आईबाप परेशान होऊन जातात. हा शिक्षणात कुठं कमी नव्हता, कोणाशी वाईटपणा नव्हता, प्रेम प्रकरण नव्हतं, याचं आत्महत्येचं नक्की कारण तरी काय. आणि तो सांगू शकत नव्हता की या सगळ्या गोष्टी होत आहेत. असे स्कॅम सगळे मी आणत असायचो समोर. आणि सतीश मनचंदा सर म्हणजे तुम्हाला हिरो म्हणतात, तू मेरा हिरो आहे. प्रिया ताई जी आहे, प्रिया दत्त, संजय दत्त यांची बहीण, या सतीश मनचंदा सरांना देखील रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधतात संजय दत्त सोबत. म्हणजे एवढे त्यांचे जवळचे संबंध आहे. ते ताईंसोबत नेहमी असतात, वावरत असतात प्रिया दिदींसोबत. तर मग ते माझी लाईव्ह बघणं किंवा काही बघणं चालू असल्याचं. तर मग दीदी बोलली एक दिवशी त्यांना, वो तुम्हाला लाडला आहे ना धुलियावाला, उसको भी बुला केलो ये बार गणपतीने. तर त्यांचे माझ्या घरचा गणपती मी सोडून तिथे गेलेलो, कारण तरी फक्त 1.5 दिवसाचा गणपती बसतो दत्त हाऊसला, फक्त 1.5 दिवसाचा गणपती बसतो. घरचा गणपती सोडून जे माझे मित्र होते ज्यांना बोललो होते की मी तुम्हाला भेटेल कधी ना कधी कोणत्या कोणत्या स्टारला, काय सगळे सर्वसामान्य मित्र आहेत माझे. यावर दर्शन गुरव, जस्सी सिंग, शुभम कदम, असे सगळ्यांना जेवून मी तिथे गेलेलो आहे. आणि जेव्हा ते गेट आलं ना, विवेक काय तो क्षण आठवला मला की याच गेटावर ना, ए बाई, ए माणूस चला पुढे जा, हे होतं. आणि जेव्हा तो सिक्युरिटी गार्ड चेंज झाले होते, आता मोठं झालेलं आहे, त्याने वरती कॉल केला, MS04 हे 2394 Volkswagen Pinto, आपके गेस्ट आहे तिकडनं, हा मेरे गेस्ट आहे. आणि जेव्हा तो दरवाजा उघडला ना, तो गेट असा उघडला ना माझ्या वेळेसोबत, काय तिथून मम्मीला व्हिडिओ कॉल केलाय. म्हणतो मम्मी हेच गेट होतं काय का, आज मी इथला पाहुणा आहे,
सतीश मंचंद सरांमुळे मला फिर्यादींना भेटण्याचा योग आला आणि योग सफेराचं संगीत देखील भेटले असते त्या दिवशी. पण आम्हाला कल्याण पाठावरती ट्रॅफिक लागून गेली, ड्रायव्हर मिळायला वेळ होऊन गेला आणि ते घरात बाबा निघून गेले होते. तर फिर्यादींशी भेट झाली. फिर्यादींनी माझं कार्य ऑलरेडी सतीश सरांच्या माध्यमातून बघितलेलं होतं. सतीश सर मला पहिले खूपच जीव लावतो ते, मला खूपच प्रेम, म्हणजे डिस्टन्स बाय किलोमीटर काय दिल का नाही असे सतीश सर आहेत. मग फिर्यादींनी मला सांगितलं की तू नर्गिस दत्त फाउंडेशनचं पण काम कर. पण त्यावेळेला मी ऑलरेडी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचं काम करत होतो, मी अखिल भारतीय सेनेचं काम करत होतो, मी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचं काम करत होतो. तर मला वाटलं की मी त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही, म्हणून मी ती जबाबदारी टाळली. पण आज देखील कोणाला कॅन्सर पेशंट असेल, टाटा मेमोरियलला एक सेपरेट फ्लोर आहे नर्गिस दत्त नावाचा, म्हणजे संजय दत्त आणि प्रिया दत्त यांच्या आईच्या नावाचा. तर तिला कोणालाही मदत लागली तर आज देखील आपल्या माध्यमातून कॅन्सर पेशंटला तिथे पोहोचवलं जातं आणि तिथून पूर्ण मदत केली जाते. जे नर्गिस दत्त फाउंडेशन आहे एक बिंग ह्युमन प्रकारेच काम करते, पण यांना गुप्त पद्धतीने काम जास्त आवडतं. यांना चर्चा करायला आवडत नाही कामाची, की आम्ही हे केलं आम्ही ते केलं. त्यांच्या माध्यमातून अनेक हॉस्टेल्स चालू आहेत, अनाथ आश्रम चालू आहेत, खूप काही गोष्टी चालू आहेत. अप्रत्यक्षरित्या त्या फाउंडेशनमध्ये देखील आपला सहभाग आहे. अशा प्रकारे तो योग आला सतीश मंचंद सरांमुळे प्रिया दिदींना भेटण्याचा. म्हणजे अशी लिंक होती तिची. अशी लिंक होती. कशाला आपण बोलत की मी डायरेक्ट संजय दत्तचा फोन आला मला, तू आजा मेरे घर पे, असं काही नव्हतं. सतीश मंचंद सर इज अ मिडल पर्सन. तो विषय आहे गोल्डमॅन दत्ता भाऊ फुगे यांचा. त्यांच्या नावावर एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होतं त्या टायमिंगला. 1,27,00,000 रुपयांचं त्यांनी एक शर्ट शिवलं होतं. 3.25 किलो त्याचं वजन होतं. येस, बरोबर. त्यांचे म्हणजे फुगे परिवार आणि तुमचं पण खूप जवळचे संबंध आहेत. हो, रिसर्च मध्ये आम्हाला असं कळालं. थोडं त्या विषयावर सांगा, संबंध कसे होते, कसे बनले? माझे संबंध सगळ्यात पहिले आले शुभम फुगेंशी. शुभम फुगे कोण? हे दत्ता फुगेंचे चिरंजीव, एकमेव चिरंजीव. अच्छा. आमचे मैत्री संबंध झाले. शुभम आमच्या मित्राच्या बहिणीच्या आधीला शुभम बहिणीनं दुधात आमंत्रण दिलं, दत्ता बोलली तेव्हा त्यांना पाठवलं. पण मैत्री संबंध झाले. नंतर माझ्यावरती एका खोट्या गुन्ह्यामध्ये नाव आलं, मला दत्ता भाऊंनी पुण्याला बोलावून घेतलं. ज्या प्रकारे मी शुभमचं इथं स्वागत केलं होतं, एक सच्चा मित्र शुभमला कुठेतरी लाभलेला आहे आणि त्या भूमिकेत त्यांनी मला बोलावून घेतलं. 3-6 महिने मी त्यांच्याकडे होतो. शुभम सोबत मी नेहमी वावरायचो आणि मानसपुत्र म्हणायला देखील हरकत नाही. दत्ता भाऊंचा मानसपुत्र देखील म्हणायला हरकत नाही. माझ्या मध्ये देखील खूप जीव, जेवढाच तू शुभम मध्ये तेवढा जीव दत्ता भाऊंचा माझ्या मध्ये. तिथे राहण्यामध्ये मी ते कमवलं. अशा प्रकारे दत्ता भाऊंचा संबंध आला होता. जर सोन्याचा शर्टाचा तुम्ही उल्लेख करताय, तो सोन्याचा शर्ट शुभम भाई आणि आम्ही स्वतः जायचो रांका ज्वेलर्सवर आणायचो. आमच्या हाताने आम्ही बॉसला, मी बॉस म्हणायचो त्यांना, मी नाव दिलं होतं आणि मी बॉस म्हणायचो ना, त्याच्यामुळे त्यांची वाईफ म्हणजे नगरसेविका सीमाताई फुगे देखील त्यांना बॉस म्हणायला लागून गेल्या होत्या दत्ता भाऊंना. म्हणजे भाई बॉसचा फोन झाला का, तुला हे झालं का, ते झालं काय बाबा, असं तसं येते. तर मुळात भारतामध्ये गोल्डमॅन ही संकल्पना जर कोणी आणलेली आहे, त्याचे निर्माते फक्त आणि फक्त दत्तात्रय ज्ञानोबा फुगे. पहिला सोन्याचा शर्ट शिवणारे व्यक्ती पूर्ण जगात. त्यांचं लिंका बुकने दखल घेतली, गिनीज बुकने दखल घेतली. 2G 3G के जमान्यामध्ये मिलियन्स मध्ये व्ह्यूज असणारे व्यक्ती म्हणजे दत्ता भाऊ. जसं की कम्पेअर करायला गेलं तर हनी सिंगची पण तशीच फेम होती. बरोबर, तशीच फेम होती. एक खूप मोठं व्यक्तिमत्व, एक खूप प्रेमळ व्यक्तिमत्व, जे भविष्यात राजकारणात सक्रिय होणार होतं. शिरूर मतदारसंघात खासदारकी लढवणार होते. अशा प्रकारे माझा त्यांचा संबंध आला आणि आज देखील माझे तिथे घरोदाचे संबंध आहे. आज दत्ता भाऊ नाही आहेत. 14 जुलै 2016 रोजी त्यांचा खून झाला. आता मला त्या खून बद्दलच काही विचारायचं आहे. खरं तुम्ही चिटफंड होतं घोटाळा, लोकांनी नाव दिलेलं आहे, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तसंच पसरवलं गेलं. त्यांचा मर्डर म्हणजे त्याच्यामुळेच झाला बा, लोकांचं असं म्हणणं आहे. म्हणजे की ज्या लोकांच्या ठेवी तिथे होत्या त्या लोकांनी मर्डर केलं. बरोबर, म्हणजे असं माझं ऐकण्यात आलं मला. खरं सांगायला गेलं तर जे कोणी 8-9 आरोपी त्या मर्डर केसमध्ये आहेत दत्ता भाऊंच्या, त्यापैकी एकाही व्यक्तीच्या ठेवी वक्रतुंड चिट फंड मध्ये नव्हत्या. उलट त्याच आरोपींमधले 4 ते 5 आरोपी हे दत्ता भाऊंकडे कामाला होते आणि त्यांनी अनेक वेळा दत्ता भाऊंकडनं हात उसनवारी पैसे घेतले. आणि दत्ता भाऊंचा नंतर डाऊनफॉल आला, मग त्यांनी ते पैसे पुन्हा मागेचा प्रयत्न केला.
आता कसं असतं तुम्हाला सांगतो, एखाद्या नगरसेवकाचा खून केला ना तर त्याच्या वार्डापुरतं तुमचं नाव होईल. एका आमदाराचा खून केला तर ते एका तालुक्यापुरतं नाव होईल. एका खासदाराचा खून केला एका पंचक्रोशीत नाव होईल. पण दत्ता भाऊंचं नाव हे जगाच्या पाठीवर सगळीकडे गेलं होतं. त्याच्या डोक्यात ते धरून होतं की या व्यक्तीला मारलं, आपल्याला हप्ते चालू आहे, आपलं खूप नाव होईल, आपण देशभरात पसरू. म्हणजे प्रसिद्धीसाठी ते दत्ताभाऊ फुगले गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती नव्हते की त्यांचा खून झालाय. आणि ज्यांनी खून केला त्यांनी कोणाच्या एकाच्या जरी ठेवीच्या पत्रकामध्ये किक्कडमध्ये असती, पत्रकारांनी चाचपायला पाहिजे होतं. खरं तर आजपर्यंत ऑफिशियली रित्या दत्ताभाऊंच्या खुनानंतर व त्यांच्या परिवारातलं कोणीच समोर आलं नाही. कारण त्यांचं घरातला करतापुरी गेल्यानंतर एक परिवार जसा बिफरून जातो त्याची मानसिकताच ठिकाणावरती नव्हती ना. आज आहे की ते समोर येऊ शकते. एक मला तेवढा हक्क आहे, मी त्याच्या परिवारातला सदस्य आहे म्हणून एवढे ठामपणे सांगू शकतो. पत्रकारांनी त्यावेळेला चाचपायला हवं होतं की खरंच असं आहे का. एक त्यांच्या परिवाराला फक्त सहानुभूती मिळू नये, भविष्यात त्या सहानुभूतीमध्ये त्यांनी राजकारणात ऍक्टिव्ह होऊन सीमाताई नगरसेविका होत्या. बरोबर. पुन्हा यांनी यांना त्याचं बेनिफिट होऊ नये म्हणून हे मुद्दाम पसरवलं गेलं की चिटफंड घोटाळ्यातनं हा खून झालेला आहे. हे त्याच्यात काही एक तथ्य नाही. हा मर्डर जो करण्यात आलेला आहे फक्त नाव व्हावं आणि जे पैसे आपण घेतलेले ते परत नाही द्यायचे. आणि आपण जेव्हा कधी बाहेर येऊ आपल्याला खूप हप्ते भेटतील, आपली खूप दहशत होईल, आपण टॉपचे गुंड असू, या भूमिकेतून आपण झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. म्हणजे फेमसाठी यस, फक्त नाव व्हायला पाहिजे आपली मम्मी. यस. आता पुढच्या विषयावर आपण येऊ. बॉडी बिल्डरांसाठी तुम्ही आवाज उचलला होता, त्यांची तो काय विषय होता? तो विषय असा होता, आमचे मोठे बंधू आहे ते महाराष्ट्र निर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत सुरजदादा सोनवणे. त्याचप्रमाणे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे देखील मुंबई प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत. यांच्याकडे त्यावेळेला एक मनोज पाटील नामक IFB प्रो खेळलेला व्यक्ती, चांगला बॉडी बिल्डर आहे, मराठमोळा बॉडी बिल्डर आहे. तो गेला कारण त्याला विदेशामध्ये ऑलिम्पियाड कुठलं तरी शेजनी काढण्याचं नाव त्याच्यासाठी चॉईस केलं गेलं होतं. आणि हा साहिल खानकडे पहिले होता त्याच्या प्रॉडक्टची ऍडव्हर्टायझिंग करायचा, पण नंतर याने स्वतः मराठी हे स्वतः काहीतरी करायचं की जिद्द मराठीच्या मनामध्ये असतेच, स्वतःचं प्रॉडक्ट लॉन्च केलं, पीनट बटर वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे साहिल खानच्या त्याचे वाद झाले आणि साहिल खानने त्याला इतक्या घाण लेवलचा मानसिक त्रास दिला त्यावेळेला की त्याचे फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम आयडी लावून देणं, पेशंटच्या बायकोसोबतचे फोटो, त्याचा चेहरा ब्लर करून देणं. मग त्याने त्याला फोन केला, पैसा क्यों कर रहे हो मेरे साथ में, तुला बोल बघितली रेकॉर्डिंग, ती पण रेकॉर्डिंग युट्यूब वरती आहे. साहिल खान मनोज पाटील कॉन्ट्रोवर्सी तुम्ही सर्च केलं युट्यूब वरती तुम्हाला ती बघायला भेटते, त्याच्या दोघांची कॉल रेकॉर्डिंग. आणि याच्या अगोदर देखील संग्राम चौगुलेंना मराठीच बॉडी बिल्डरला साहिल खानने विरोध केला होता. त्याच्यासोबत पण खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती. मग जो त्याच्यापेक्षा पुढे जायचा प्रयत्न करायचा किंवा स्वतःचा प्रॉडक्ट लॉन्च करायचा त्यांना अडवण्याचा प्रयत्न साहिल खान करायचा. खूप इगोइस्टिक पर्सन आहे, खूप इगोइस्टिक पर्सन आहे. तर मनोज पाटील गेले त्यांची कैफियत घेऊ सुरत दादांकडे. आणि टायगर ग्रुप मधला मी एक अग्रेसिव्ह व्यक्तिमत्व मला म्हटलं जातं, आपल्या तडकाफडकी निर्णय राहता हो, आपण ठेवत नाही कोणाचंच, प्रेम असो काय असो आपण ठेवत नाही. तर मनोज पाटीलशी मला व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं आणि त्याने ज्या प्रकारे सांगितलं की तो बॉडी बिल्डिंग त्याच्या बायकोशी पण साहिल खानने तिला कॉन्टॅक्ट करून मग जेव्हा याचे मागे मागे काहीतरी इंजेक्शन यायचे, काय यायचं, सप्लिमेंट यायची, ती फोडून टाकायची, स्टेजवर येऊन मुद्दाम हायपर करून टाकायची, त्याला मारून बसेल काय करून बसेल परफॉर्मन्सच्या पहिले. खूप प्रकारे शिवाय मनोज पाटीलला. आणि मग त्यावेळेला माझी अग्रेसिव्ह भूमिका आणि तेव्हा व्यसन होते, दारू होती, दारू पिलो, मनाला त्याचं बोललेलं मनाला लागून गेलं, असा करतोय तो भोसडीचा. मी लगेच लाईव्ह केली आणि लाईव्ह करून साहिल खानची पूर्ण बँक वाजवली, विचारू नका कशी वाजवली. आणि त्यानंतर सुरतदादा सोनवणेंनी पूर्ण बॉडी बिल्डर्स लोकांना गोळा केलं, संग्राम चौगुलेंना सगळ्या बॉडी बिल्डर लोकांची मीटिंग घेतली, पत्रकार परिषद घेतली, मनोज पाटीलला पूर्ण सपोर्ट केला. मनोज पाटीलने तो इतका बिचारा डिप्रेशन मध्ये होता त्याने सुसाईड अटेम्प्ट केला. मनोज पाटीलने सुसाईड अटेम्प्ट केला. दादा त्याच्यासोबत पूर्ण ठामपणे उभे राहिले. दादाने त्याला पूर्ण त्या संकटातनं काढलं, साहिल खानला फेस केलं. आणि मी देखील त्यावेळेला साहिल खानला कॉल करायचा ट्राय केला, पण ते काय तिने काय लागले नाही. ते नंबर जे नंबर आले ते युट्यूबवरती ते बंद होऊन गेले होते. प्रत्यक्ष शिव्या काढल्या असत्या
आणि असं बी आपण लाईव्ह मध्ये बोलत होतो तर पहिलेच म्हणतो ना, तिचे आयडी मेन्शन मारा रे, 200 लोक आयडी मेन्शन करताय. मग आपण जो आवाज उठवला, आपण जी सुरुवात केली ते एवढं पेटलं आणि सुरत दादांनी त्याला असं द्वाजल्य रूप दिलं, असं त्याला भव्य रूप दिलं की मग त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या चेहऱ्यांनी देखील हस्तक्षेप केला आणि मनोज पाटील न्याय मिळवून दिला. तेव्हापासून साहिल खानचं मराठी बॉडी बिल्डर्सला दाबून मारणं हे बंद झालेलं आहे. आणि याचं श्रेय मी मला नाही घेत, हे श्रेय पूर्ण सुरत दादा सोनवणे जातं. हिंदुस्थानी भाऊसोबत तुमचं काय झालं होतं वाद? हिंदुस्थानी भाऊंसोबत जे काही झालं होतं ते एक मिसअंडरस्टँडिंग मुळे झालं होतं. काय होतं? टायगर ग्रुप मधले एक आहेत, नाव नाही घेत, त्यांचे चांगले संबंध होते आणि त्यांचे चांगले संबंध होते, यांचं माझं वाईट होतं. ओके, तर विषय असा झाला होता, हिंदुस्थानी भाऊंशी मी बोलायचो. खानदेशामधले जळगावातील तरुण होते जे बोलले की बाबा हिंदुस्थानी भाऊला भेटायला जायचंय. मी हिंदुस्थानी भाऊंना फोन केला, भाऊ भेटायला येत आहे, थोडं भेटा, खानदेशातली पोरं आहे, त्यांची इच्छा आहे. अरे खानदेशातली पोरं आहे, ट्रेननी गेलेली आहे, ते 10 वेळा फोन तर करणार ना पत्ता विचारायला. तर त्यांनी 2, 4, 5 वेळा फोन करून दिले. तर हिंदुस्थानी भाऊ फ्रस्ट्रेट होऊन चिडून, म्हणजे रिकामा बैठा का इधर, हा पैसा तिथे लोक नको मिळणे का. त्या पोरांचं मन तुटून गेलं आणि त्यांच्या नजरेत बाबा की किंमत झिरो होऊन गेली. ते पोर त्याला न भेटता वापस येऊन गेले. आणि त्याच्यानंतर मग मी रागाच्या भारात व्यसन चालत होते ना, रात्र झाली, क्वार्टर आली, लाईव्ह झाली. त्यानंतर मग जे आमचे ज्यांचे आमच्या ग्रुपचे जे कोणी होते त्यांचे त्याचे संबंध होते, त्यांना ते वाईट वाटलं. तर मग या दोघांनी मिळून काय केलं माहिती का, मी कोकण पूर्त असताना मदत करायला चाललोय, यांनी एक रील बनवली भाई. ओ साहेब हिंदुस्थानी वाटत आहे का, तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू, बैल. आणि बैल एकट्याने येत, जोडीने येतो. आणि जोडीने कोण येतं माहिती का, आमचा वाला येतोय नांगरा सकट. काय प्रकार आहे नांगरा सकट आहे काय म्हणतो, पहिल्या पण पूर असताना मदत करायला चाललोय. ही मदत महत्वाची आहे, कारण टायगर ग्रुप म्हणजे मला सांगायला आवडेल की जेव्हा कोकण चिपळूण साईडला पूर आला होता त्यावेळेला खानदेशातनं कुठल्या आमदाराने, कुठल्या खासदाराने, कुठल्या मंत्र्याने जेवढी मदत पाठवली नाही तेवढ्या माझ्या टायगर ग्रुपच्या माझ्या सदस्यांनी, माझ्या पदाधिकाऱ्यांनी गावागावात, तालुक्यामध्ये फिरून मदत गोळा केली. 3 नाही सर 8 4 व्हीलर बनवून आम्ही इथनं मदत घेऊन गेलो. त्यामुळे नेमकी मला तो विषय विचारायचा होता पुढचा. चांगला झाला तुम्ही विषय काढला. तो ह्या विषयाशी रिलेटेड आहे ना. बिलकुल थोडं त्याच्याबद्दल बी सांगा मला, काय नेमकी काय विषय होता कोकणातील. तर आम्ही तिथे गेलोय, तर मग तिथे असे काहीतरी घडामोडी झाल्या की मला असं दर्शवण्यात आलं की माझ्यावरती ट्रॅप लावण्यात आलेला आहे. ट्रॅप नव्हतं, ती फुल होती. ती कोण लावलं का ट्रॅप? रील कोणाची होती, घोडे कोण लावत होतं मला, बैल कोण लावत होतं मला, हो हा मला वाटतं. म्हणजे असं पूर्ण वातावरण क्रिएट होतं की जर मी ज्या स्पॉटला आमची राहायची व्यवस्था केलेली, जेवणाची व्यवस्था केलेली, तिथे पूर्ण पूर होतं, पाणी होतं. तिथे पोहोचल्यावरती माझ्यावरती काहीतरी शॉट होऊन जाणार आहे. अच्छा, असं पूर्ण क्लायमेट क्रिएट केलं गेलं. आणि ते क्लायमेट फक्त मी एकटा नव्हतो बघत, माझ्या गाडीमध्ये 5 जण होते ना, 5 कळत होतं की बाबा काहीतरी शॉट आहे, युटर्न मारून घेऊ. आणि माझ्यासोबत सगळे खानदेशातले सदस्य गेलेले. आम्ही काय झगड्या बांधण्यासाठी नाही गेलो तिथं, गोरीगरीबाईची पोरं होती. म्हटलं ऋषी, त्या जर असं तर नसेलच म्हणतं, एवढी डेअरिंग नहीं है ना, सोशल मीडिया पे बोलना और रियल लाइफ में जीना बहुत अंतर है. तसं तर काही नसेल, पण जर तसं काही निघालंच तर आपल्या चक्करमध्ये दुसऱ्याला नको काही होऊन जायला, कारण की सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर होती. कुटुंब प्रमुख मी तिथं मी होतो, माझ्या जबाबदारी प्रत्येकाच्या पोरांच्या घरच्यांना पाठवलं होतं प्रत्येकाला. तर मी तिथून लगेच गाडी काढली, यांना बोललो तुम्ही वाटत करा, वाटत थांबलं नाही पाहिजे. मी कोणालाच कळू दिलं नाही काय झालेलं आहे. जे माझे 2-4 जण होते त्यांना मी डायरेक्ट मुंबई गेलो. तिथनंच मुंबई मार्ग डायरेक्ट ठाण्याला पोहोचलो. मग तिकडनं तेच लाईव्हच्या अगोदर मी हिंदुस्थानी भाऊला फोन केला. मी फोन केला की भाऊ हे काय प्रकार आहे, मार ट्रॅप लावलाय हे ते. तो म्हणतोय काय बोलतोय तू, पागल आहे का. मी कडून शिवाय द्यायला सुरुवात केली. त्याने फोन कट करून दिला, त्याने फोन उचलला बंद केलं. मी त्याला मेसेज टाकला की आता जर तू फोन उचलला तर मी लाईव्ह येऊन जाईन. आणि मी लाईव्ह येऊन गेलो. मग मी त्यांच्याकडे बोललो. नंतर हिंदुस्थानी भाऊंनी
तानाजी भाऊनं कॉल केले, तानाजी भाऊनं कॉल केले, जी लाईव्ह डिलीट करायला लावा, त्याला गैरसमज झालेला आहे. मला माहिती सुद्धा नाही की जो मी डायलॉग मारतोय हा डायलॉग त्याला लागून जाणार आहे. मला तर फक्त एवढं सांगितलं गेलं होतं की आपल्याला एक रील करायची, मुशी पाटीलचे डायलॉग होती. कोणाकडनं सांगितलं गेलं होतं? आमच्या माणसाकडनं. आमच्या माणसाला माहिती होतं कोणाला लागणार आहे, बरोबर का? त्यानं ते विचारून डायलॉग मारून रील बनवून दिली. आणि त्या रीलला खाली कॅप्शन काय दिलं गेलं माहिती का? ही मनोरंजनासाठी बनवली आहे, कोणी व्यक्तीच्या अंगावर घेऊ नये. मुद्दाम आज ते आहे समोर त्याच्या अकाउंटला, पण ते कॅप्शन नाही. हिंदुस्थानी बोलणं माफी पण मागितली. तानाजी भाऊंकडे ते बोलले, गैरसमज आहे. आणि मग तानाजी भाऊने मला फोन केला, कितीही केलं मी माझं सर्वस्व तानाजी भाऊ, जालेंद्र भाऊ. मला इथनं जेव्हा फोन येतो तर मला तिथं माघार घ्यावीच लागते. पण ते असं नको व्हायला की हिंदुस्थानी भाऊंना असं वाटेल की आपण याला सांगितलं आणि याने एक वेळ फोन केला म्हणून डिलीट झालं. तर मी भाऊंना बोललो, हा भाऊ डिलीट करतो, आणि मी झोपून गेलो वेळ डायरेक्ट मोबाईल ऑफ करून. कारण तिथपर्यंत हिंदुस्थानी चालला गेला तो डिलीट करतोय, डिलीट झालीच नाही. आणि संध्याकाळी मी डिलीट करायच्या पहिले वापस एकदा लाईव्ह येतोय, म्हणतोय की ही जी काही व्हिडिओ मी डिलीट करतोय ही मी कोणाला घालून करत नाही. हे फक्त ज्यांना मी मानतो, ज्यांच्यावर माझं प्रेम आहे, ज्यांचा शब्द मी टाळू शकत नाही, त्यांच्याकडे हिंदुस्थानी भाऊंनी क्लिअर केलं की सगळा गैरसमज आहे, असं काहीच नाहीये. मी का म्हणून त्याचं असं करू, म्हणून डिलीट करतोय, कोणाच्या दबावात नाही. फक्त मी ज्यांना मानतो, ज्यांना प्रेम करतो त्यांच्यासाठी डिलीट करतोय. कारण कसं पहिली डिलीट करून दिली असती, त्यानंतर अफवा दर्ग्याना भाऊ हो, दर्ग्याना भाऊ हो, ऐसा काय दर्ग्या, हम आज की नहीं, हम 2005 के आमने बाय बदाम है. मग मी दुसरी व्हिडिओ टाकली आणि ती डिलीट केली. ते डिलीट केल्यानंतर हिंदुस्थानी भाऊचं मला लगेच व्हॉट्सअपवरती मेसेज आले. आणि खूप नम्र आहे तो व्यक्ती, नम्र व्यक्ती आहे तो, खरंच हंबल पर्सन आहे, खूप चांगला व्यक्ती आहे. की एवढं मी त्याच्याबद्दल वाईट बोलून बरडून नको ते शिव्या देऊन पण दुसरी लाईव्ह त्याने पूर्ण बघून मला मेसेज केले, यार ऋषिकेश तुला सांगत होतो, गैरसमज आहे. मग मी पण भाऊंच्या आईवरनं शिवी दिली होती, ज्या हयात नव्हत्या. ते मला देखील वाईट वाटलं की खूप आपण चुकीचं केलेलं आहे, समोरचा व्यक्ती तरी पण असं बोलतोय काय. मी पण त्यांची माफी मागितली की भाऊ चल माझं पण चुकलं, माफी मागतो, स्वर्गीय आईची पण हात जोडून माफी मागतो, तुला पण काय माझ्याकडे दुखवलं तुझी पण माफी मागतो. आणि तेव्हापासून आतापर्यंत हिंदुस्थानी भाऊंचे आमचे चांगले संबंध आहे. माझ्या दर बड्डेला हिंदुस्थानी भाऊ आवर्जून शुभेच्छा देतात मला, आवर्जून शुभेच्छा देतात. आणि लहान भावाप्रमाणे आपल्याला पीठ करतात. त्यात सगळं गैरसमज होता, पण काहीच नाही. पण याला पण जबाबदार कोण आला, माझं व्यसन. हेच जर मी समजदारीने समजून घेतलं असतं तर नाही तो म्हणतो निघालं नसतं. मी व्यसन केले, मी समजून घेतलं नाही, मी गैरसमज वाढवले, हिच्यामुळे सगळा प्रकार घडला. अशी ती कॉन्ट्रोवर्सी होती. हिंदुस्तानी भाऊ सॉरी बोलना जरूरी था, सवाल पूछ लेला है भाई कैमरा, तो अभी क्या करेंगे ना बवाल. दादा तुम्ही एक विषय काढला आता हिंदुस्थानी भाऊचा, आणि त्यांच्यासोबत एक जे कार्यकर्ता पदाधिकारी तुमच्या ग्रुपमधले. आता एका बाजूला तुम्ही म्हणाले मगाशी की आमच्या वाद नाहीये, टायगर ग्रुप एकत्र आहे. एका बाजूला तुम्ही असंही म्हणता, हा काही विषय मला समजत नाही काही, आणि इमानदारीने पुरं सांगा. भाऊ विषय कसा आहे माहिती का, मी ग्रुपमध्ये खूप म्हणजे भाऊंची माझी खूप जवळीक आहे, जालिंदर बस्तानाची माझी खूप जवळीक आहे. मी म्हणजे डायरेक्ट असल्यामुळे, डायरेक्ट भावांशी असल्यामुळे, मी जाधव कुटुंबियातला एक त्यांचा लहान भाऊ असल्यामुळे मी बाकी लोकांना पाहिजे तसं भेटेच देत नाही. जशी त्यांची तोलतोल इतर ठिकाणी केली जाते ना, ती इथे नाही केली जात. काय ती तोलतोल त्यांची केली जात नाही. कारण काही लोकांचे स्वभाव असे असतात ना की ते आपलं मनच नाही म्हणतात त्या लोकांबद्दल. जे चुकीच्या मनाची विचारांची लोक वाटतात मला, तर ते लोक माझ्याशी कधी मॅचच नाही करू शकत. मग हा आपले फोटो घेत नाही, हा आपलं कुठं नाव घेत नाही, सगळीकडे आपले फोटो घेतले जातात. भले आपण तिकडे अध्यक्ष असो, पण विविध राज्यामध्ये आपले फोटो घेतात, पण एका 3 जिल्ह्यांमध्ये घेतले जात नाही. प्रोटोकॉल मध्ये आमचे फोटो घेतले जात नाही. तर त्या गोष्टीचा राग. मग ते काय करतात, बहिणी हा यंग आहे टायगर ग्रुप मधला, हा कशात अडकेल. तर मग ज्या कोणी यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मुली येतात,
कोणी येतं हे यांना सांगतात, जा त्याच्याशी कॉन्टॅक्ट कर, मुलींमध्ये अडकेल, यंग आहे ना, मुलींमध्ये अडकेल, त्याच्याशी कॉन्टॅक्ट कर, तसे आय लव्ह यू, फाय लव्ह यू, तुम्हाला आवडते किंवा मला भेटायला ये, असे काहीतरी स्क्रीनशॉट काढ, म्हणजे जेणेकरून ते आम्ही भाऊंना जाऊन दाखवू की भाऊ बघा, तुम्ही याला लाडका लाडका म्हणून डोक्यावर घेता, याला प्रसिद्धी देता, आणि या प्रसिद्धीचा वापर काय करतोय, या अशा चुकीच्या कामांसाठी करतोय. म्हणजे हनी ट्रॅप टाईप काहीतरी. येस, इट्स अ हनी ट्रॅप. एकदम भारी शब्द वापरला, हनी ट्रॅप. असा प्रकार माझ्यासोबत. आणि या गोष्टी मला कळून राहतं. पहिली गोष्ट तर मला पण या गोष्टीची कदर आहे की मला भाऊंमुळे इज्जत भेटलेली आहे, नाव भेटलेलं माझ्यासारख्या मुलाला. आणि सगळ्यात पहिले प्रसिद्धी आल्यानंतर आयुष्यामध्ये येतात ना त्यात मुली, फॉलोअर्स, इंस्टाग्रामवर दिसणारे ते एंट्र्या, 10-15 गाण्याचा ताफा, जी आमची दैनंदिन लाईफ नसते. कळलं का? आम्ही कार्यक्रमाला एका दिवशी महिन्यात 2 कार्यक्रम गेले, ते व्हिडिओ आम्ही टाकतो. ती लाईफस्टाईल ते बघून येतात. सगळ्यात पहिले ते मुली येतात. जर तुम्हाला पुढे निघायचं आयुष्यामध्ये, म्हणजे देवने काय फेरे टाकतो, पहिला राऊंड प्रसिद्ध होतोय का तू, पहिला राऊंड मुलींचा. जर तू त्या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करून पुढे निघून गेला, पैशांचा, असे स्टेप बाय अर्थ खरे असतात, ते हे लोक मुलींना पाठवतात. आणि मी अनेक वेळा बोललो, भाऊ अशा प्रकारचं होतं माझ्यासोबत आहे ना. भाऊ बोलले असं, मला नाही वाटत रे, तू काही पण अंदाज लावतोस, तुला कळतं का भाऊ, असं बोलू तू काही पण अंदाज लावतो, तुला कळतं का. म्हणजे ठीक आहे भाऊ. मग इथून पुढं मला जाणवलं की हिला कोणीतरी पाठवलेलं आहे काय, तर मी काय करत, तिला जे मटेरियल लागतंय ना, माझा लव्ह यू, मला भेटायला ये, कुठे भेट, मी इकडनं स्वतः देऊन टाकतो. आणि ते स्क्रीनशॉट तुमच्याकडे कोण पोचवतो ना, ते तुम्ही बघा, तुमच्या लक्षात ठेवून दिले कोण करताय. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगून ठेवले पहिले, बरोबर, हा असं असं मी करतोय, तशा गोष्टी झाल्या. एक फक्त भाऊंच्या मनात मला पाडावं की भाऊ याचं कसं एवढं ऐकतात, भाऊ कसं एवढा जीव लावतात, हा चुकतो, हा याच्या भानगडी, याचे वाद, याचे व्यसन होते, याच्या केसेस होत्या, हा काय काय मी कामं करतो, कोणाला काय बोलतो, हे करतो, तरी भाऊ याला नाही सोडत, सपोर्ट करतो, नाही सोडत, हात नाही सोडत. भाऊला माहिती माझं मन की मी किती सच्चा आहे भाऊ बद्दल, काय म्हणून माझी तुलना भाऊ कधीच कोणाशी करत नाही. ज्याला माहिती भाऊच्या मनाला तो मला खूप चांगलं ओळखतात, ते त्यांनीच घडवलेली मूर्ती मी, त्यांना सगळे आकार माहिती माझे, की मी काय करू शकतो आणि काय नाही करू शकतो. तर फक्त हात एक फक्त नियम आहे ना भाई, त्यांच्या इथे माझे फोटो बंद आहे, आमच्या इथे त्यांचे फोटो बंद आहे. खरं तर आमच्या ग्रुप बद्दल आम्ही सांगितलं नाही बाई अशा गोष्टी, म्हणजे यायचं ते, आणि या गोष्टी होतात. मग त्या लोकांबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे या पॉडकास्टच्या माध्यमातून? त्यांना एवढंच सांगाल, सोडा ना आपल्यामध्ये, कशाला काय करायचंय, सबका साथ सबका विकास आहे. आमचा हात धरून चला, कोणाची पाया पडायची गरज पडणार नाही, हे टायगर ग्रुपचं ब्रीद वाक्य आहे. एकमेकांची हात धरू तेव्हाच आपण स्ट्रॉंग होऊ. एकमेकांना ओढत राहू, खेकडा चाल करत राहू ना, तुम्ही पुढे जाणार नाही, मी जाणार. माझं सांगताय तुम्ही चालला पण जाईल, प्रश्नचिन्ह तुमच्यावर निर्माण होतं, प्रश्नचिन्ह तुमच्यावर निर्माण होतो है ना. कारण वयाच्या लहानपणापासूनच मी बाहेर आहे, वयापेक्षा जास्त मोठे वयाचे मित्र होते म्हणून अनुभव पण खूप जास्त आहे. आणि जे कोणी आहेत मागे, जे कोणी आमचेच भाऊ आहेत, किती मी गेला आमचेच मोठे छोटे भाऊ आहेत सगळे, समोर आला तर एकदम नॉर्मल राहतो आम्ही, पाठीमागे काय होऊन जातो मग, तेच दुखतं आहे ना दिल. महाराष्ट्र 36 जिल्ह्यांचा आहे, पण त्यांच्यासाठी 33 जिल्ह्यांचा होऊन गेलाय, 3 जिल्ह्यांमध्ये काही जिथे. आणि टायगर ग्रुपला मेन प्रेम करणारा वर्ग हा खानदेश असतात. गोरगरिबांचेच पोरं टायगर ग्रुपला प्रेम करतात, फॅन फॉलोअर्स ही खानदेश म्हणणार आहे, असा प्रकार आहे. तरी जर मी मोठ्या मनाने या पॉडकास्ट मधनं सांगतो, जर सगळे माझ्यासोबत यायला तयार असतील, मी तुमचा लहान भाऊ म्हणा, छोटा भाऊ म्हणा, मोठा भाऊ म्हणा, जे समजून असेल, तरी मी सुद्धा बाकीच्या गोष्टी विसरून यायला पुढे तयार आहे. कारण हा माझा परिवार आहे. टायगर ग्रुपला मी कधीच माझी संघटना म्हणत नाही, टायगर ग्रुप हा माझा परिवार आहे. या परिवारामध्ये म्हणजे आता असं नाही की ज्या कोणते भाऊ आहेत जे माझ्याबद्दल असं काही करतात, तो चुकीचा विचार करतात, यांच्यावरती संकट आला तर मी जाणार नाही. सगळ्यात पहिले पळून जाईल तर रुसवे मांडायला त्याची, हा माझा स्वभाव. कारण तो फक्त माझं वैयक्तिक काय, आमचं वैयक्तिक आहे, पण तो माझ्या ग्रुपचा पदाधिकारी आहे, माझ्या ग्रुपचा सदस्य आहे. माझ्या मोठ्या भावांनी जर मला कधी सोडलं नाही, माझा हात सोडला नाही, त्यांच्याकडनं मी हेच शिकलोय की मी पण कोणाचा हात सोडलो. जर आम्ही सगळे एकत्र असे तर आहेच दुनियासमोर, जर मनात मला एकत्र आलो ना, तर टायगर ग्रुप या संघटनेला आज भारतात
जेवढं नाव आहे भारताच्या बाहेर पण नाव जाईल. आणि भाऊ जाऊन पण आले दुबईपर्यंत. शेख लोक बी ऍड करून घेतले टायगर ग्रुपला. आफ्रिकेत शुभेच्छा आल्या भाऊला. बापरे. आफ्रिकेमधून शुभेच्छा आल्या भाऊला वाढदिवसाच्या. ठाणाची भाव हा तुफान. तर माणसाची तेज राही. आणि तानाजी जाधवांचा, जालिंदर जाधवांचा स्पर्श असा आहे जो यांच्या संगतीमध्ये आला, जो यांच्या मार्गदर्शनात घडला आणि ज्यांनी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून डोळे बंद करून आपलं पूर्ण आयुष्य त्यांना समर्पित केलं, त्याला रिझल्ट भेटला आहे म्हणजे भेटलाय. आज आमचा कुठलाच पदाधिकारी कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाहीये. आमचे टायगर ग्रुपचे पदाधिकारी असतील ना ते राजकारणात पण बरेच सगळे राजकारणात पण आहेत. पण ते राजकारणात बी त्यांचा एक वजप या भाई ठाट आहे आपल्या भाई लोक का बेल. जीव तुटतो आपल्या भावांचा कोणी काही झालं तर त्यांच्यावरती कुठे संकट आहे काय ऐकू आलं ना जीव तुटून जातो. कारण तो हात त्याच्यावर नाही, तो टायगर ग्रुप वरती हसण. आणि ज्या टायगर ग्रुपच्या नावाला गालबोट लागायचा विषय होतो तिथे ऋषिकेश भांडारकर सगळ्यात पुढे राहतो. अनेक नावं आहेत ज्यांनी ग्रुपची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ग्रुपचा बदनाम करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच गोष्टी डायरेक्ट जाऊन नडतो. आपल्या डोक्यावरती जालिंदर वस्तादचा आहे, डायरेक्ट जाऊन नडतो. आम्ही कोणाच्या भानगडीत परत नाही. आम्ही समाजसेवा करतो, प्युअर सोशल वर्क करतो आम्ही, प्युअर. ते पण कुठल्या राजकीय पक्षाचं पाठबळ नसताना, कुठल्या मंत्र्याचा हात नसताना, कुठलाही निधी नसताना स्वखर्चाने टायगर ग्रुप चालतो. मग त्याच्या जर त्याची प्रतिमा जर टायगर ग्रुपची प्रतिमा खराब झाली म्हणजे ती आमची प्रतिमा खराब झाली. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल, भारतातला सगळ्यात मोठा वाढदिवस जर कोणाचा साजरा होतो तो म्हणजे 2 नोव्हेंबर जिन मैदान करमाळा पैलवान तानाजी जाधवांचा. 80,000 लोकांनी सुरुवात झाली बड्डेची. किती? 80,000. 2 लाख आणि इस बार 5 लाख पार. दादा तुम्हाला कधी राजकारणात यायला आवडेल का? नक्कीच. समाजकार्याचं रूपांतर हे भविष्यात राजकारणातच होतं. एक चांगली मूर्ती बनवण्याचं काम संस्थापक जालिंदर वस्ताद जाधव, पैलवान तानाजी भाऊ जाधव करतात. आणि वेळ आल्यावरती जसं की मी तुम्हाला बोललो की पूर्ण टीम सोडल्या जाते. जेव्हा कधी मी राजकारणात येईल हिंदुत्ववादी भूमिका घेऊन, प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन समोर. कोणत्या पक्षाकडून तुम्हाला लढायला आवडेल? जे हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष असतील, ज्यांची विचारसरणी हिंदुत्ववादी विचारांवरती ठाम असेल, जे त्यांच्या विचारांशी बांधलेले असतील हिंदुत्ववादी विचारांशी, नक्कीच त्या पक्षात जाईल. जेव्हा मला कधी भाऊंकडनं वस्तादांकडनं आदेश होईल. सध्या 2च पक्ष आहे दादा, मला माहिती. जसं की भाजप आणि शिवसेना, शिंदेगड. राष्ट्रवादी पण आहे ना अजित दादा, पण ते तर जाहीरपणे सांगत नाही ना. जाहीरपणे सांगत नाही ते, पण हळूहळू होतील. देवाभाऊंचं एक स्टेटमेंट ऐकलंय का? ते पण हळूहळू होतील. सांगितलीमध्ये देवाभाऊंचं स्टेटमेंट आहे, आपल्या अष्टपैलू मुख्यमंत्र्यांचं. दादा राजकारणात आपले प्रेरणास्थान कोण आहे? म्हणजे कोण तुम्हाला वाटतं की म्हणजे या नेत्याकडे बघून मला असं बनायला पाहिजे? प्रेरणास्थान कोण तुमची? लहानपणापासून सर्वप्रथम स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आणि त्यानंतर कट्टर हिंदुत्ववादी पंतप्रधान म्हटलं तरी हरकत नाही, आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब. या 2 व्यक्तींकडे बघून मला प्रेरणा भेटते. म्हणजे काय शिकायला भेटतं तुम्हाला दोघांकडून? खूप स्ट्रगल आहे. जी कमांड महाराष्ट्रावर, भारतावर यांनी घेतली, ती कमांड आजच्या तारखेत कुठलाच नेता घेऊ शकत नाही. कुठलाच नेता घेऊ शकत नाही. बाळासाहेबने बोल दिया बंबई बंद तो बंद, महाराष्ट्र बंद तो बंद, जो होगा देखा जाएगा. आज आहे का कोणी असा नेता जो म्हणाल महाराष्ट्र बंद? डायरेक्ट जेलवाडी. आणि दुसरं, ज्यांनी आपल्या देशाला इतकं, आपल्या देशाचा स्तर ज्यांनी उंचावला, जे इतर देशांचे संबंध मजबूत केले. आज AI आला, कोणाच्या कार्यकाळात आला? पंतप्रधान मोदी साहेबांच्या. विकास पुरुष आणि दूरदृष्टीवालं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब. आणि जर महाराष्ट्र पातळीवर विचारलं तर आमचे मंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब, सध्याचे विद्यमान जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री. मला साहेबांचा व स्वभाव खूप आवडतो. एकदम जमिनीवरचा माणूस, कोणी बघून म्हणणार नाही की मंत्री आहे. म्हणजे काय शिकायला भेटतं तुम्हाला त्यांच्याकडून? तुम्ही इतर मंत्र्यांकडे असेल ना, आजूबाजूला प्रोटोकॉल, सिक्युरिटी, गुलाब भाऊ असेच निघतात ना. कोणी दिसलं चल 2 व्हीलर त्याच्यावाल्या, भाऊ बसले, भाऊ चालले.
तुम्ही जेव्हा पारधी गावात जे भाऊंचं मूळ गाव आहे बघा, जेव्हा तिथं बघशाला तुम्ही गुलाब भाऊ ना, हा तुम्ही म्हणजे क्या आदमी आहे यार, मस्त मौला, एक नंबर. प्रत्येक गोष्टींमध्ये वाटत नाही हो की आपण कॅबिनेट मंत्री सोबत बसलोय. अशा प्रकारचे गुलाब भाऊ शिकण्यासारखं व्यक्तिमत्व. कधीच परिस्थितीचा माल आला नाही, मंत्री असल्याचा माल आला नाही, कधी तो माल मिरवला नाही, आणि एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी तिथे केलं. म्हणून यावेळेस सुद्धा त्यांना मोठ्या मताधिक्याने जळगाव मतदारसंघामधनं, जळगाव ग्रामीणमधनं लोकांनी निवडून दिले. या 3 लोकांना बघून मी प्रेरणा घेतो, जसे की दुर्गा सोनार बाळासाहेब ठाकरे, आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब आणि गुलाबरावजी पाटील साहेब. दादा धन्यवाद या पॉडकास्टसाठी. तुम्ही असून धन्यवाद. आकार दिला. माझ्या या पॉडकास्ट मधनं माझा हेतू कोणाचं मन दुखवणं नव्हतं. मी माझी सत्य बाजू मांडण्यासाठी केलेलं आहे. मी ना सहानुभूती मिळवण्यासाठी केलेलं आहे, ना फेम मिळवण्यासाठी केलेलं आहे. फक्त आणि फक्त सत्य बाजू मांडण्यासाठी, आणि जे आहे ते तथ्य बोललेलो आहे. यात एकही रुपयाचं कुठलंही खोटं नाही. हा, जिथे मला वाटतं बोललोय, तिथे मला वैयक्तिक वाटतंय, तो माझा कोणावरती आरोप नाहीये. मी निष्कर्ष काढत नाही त्यातनं कुठला. आणि ज्या गोष्टींवरती जिथे मी डायरेक्टली प्रत्यक्षरित्या सहभागी आहे त्याबद्दल मी ठामपणे बोललेलो. एवढंच बोलतो. विवेक भाऊंचे खूप खूप धन्यवाद की मला या पॉडकास्टसाठी त्यांनी आमंत्रित केलं आणि मला देखील एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की लोकांपर्यंत मी माझे विचार पोहोचवू शकू, तरुणांपर्यंत. आणि नक्कीच आशा करतो भावांनो, त्या चुका मी केल्या त्या चुका तुम्ही करू नका. तुमचा भाऊ जाऊन आला ना त्या रस्त्याला, बोलला ना तिथं काटे, तुम्ही कशाला राहता? मी भोगलं ना, तुम्ही नका बघू. एवढंच म्हणणं आहे. आणि आई वडिलांना कधीच दुखवू नका. व्यसनांपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहा. मी देखील असं आता म्हणत नाही की पूर्णपणे रिकवर झालेलो आहे, बिकॉज वन्स ऍडिक्ट इज ऑलवेज ऍडिक्ट. असं असतं ते. फर्स्ट ड्रिंक डज डॅमेज, हे आमच्या रिहॅबमध्ये शिकवलेले स्लोगन आहे. पहिला गोट, विषय संपला. आणि माय रिकव्हरी इज माय प्रायोरिटी, असे स्लोगन्स, मस्त मस्त स्लोगन्स आहेत रिहॅबचे. सांगतो एवढंच. जय शिवराय, जय भीम, जय टायगर. कोणालाच दुखवलं नव्हतं हे पुन्हा एकदा क्लिअर करतो. कोणाच्या भावना कळत, अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष, कळत नकळत दुखवल्या असतील, जाहीर माफी मागतो ऋषिकेश भांडारकर. आजपर्यंत कधी मागितली नसेल, आता मागून घेतो तुमची. जय टायगर. ऋषिकेश भांडारकरचं आयुष्य एवढं छोटं नाही की एका 1-1.5 तासाच्या पॉडकास्ट मध्ये मांडलं जाईल. आपला डायरेक्ट अध्याय, अध्याय. इतर फक्त सुरुवात आहे.